उपवास करना हे स्वतंत्र होणे गेली आणि जसं आपल्याला उपवास करायचे स्वतंत्र होण्यासाठी तर त्याच्यासाठी फार गरजेचं आहे. तर जसं आपण थोड्या वेळा अगोदर पाहिलं की आपल्याला बलवान होणं गरजेचं आहे. थोड़े समय पहले मैं देखा कि हमें बलवान होना जरूरी. आपण बलवान होण्यासाठी जेवतो. हम बलवान होने के लिए खाना खाते हैं. तसंच आहे ना, शैतानाची आपण जेव्हा कामं करतो तेव्हा शैतानाला आपण जेवण देतो. तो करून खाऊन 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 मोठा होतो, मजबूत होऊन जातो. तो वैसे जब हम शैतान के कामों को पूरा करते हैं तो क्या होता है, हम भी शैतान को खाना खिलाते हैं और फिर वो मजबूत हो जाता है. जेव्हा आपण जेवण सोडतो और जब हम खाना छोड़ देते हैं कमजोर होतो, तो हम निर्बल हो जाते हैं. तसंच तो जेव्हा त्याला जे पाहिजे ते करत नाही ना, मग तो कमजोर होतो. त्याला जेवण भेटत नाही, मग तो निर्बल होतो. तो वैसे ही है, जैसे शैतान हमें कुछ बोलता है और हम उसका सुनते नहीं, वैसा करते नहीं, मतलब उसको खाना नहीं देते तो वही वो निर्बल हो जाता है. 3 पॉइंट झाले आहेत और ये 3 पॉइंट. चौथा पॉइंट आपण पाहूया की उपवास यासाठी करायचा आहे की देवाकडे पुन्हा येण्यासाठी. और चौथा पॉइंट ये है कि उपवास इसलिए करना है परमेश्वर के पास लौट आने. योएल अध्याय 2 मध्ये, योएल अध्याय 2 में त्याचं 12 पासून, उसका 12 से योएल अध्याय 2 त्याचं 12, अध्याय 2 उसका 12. Joel chapter 2 verse 12. योएल अध्याय 2 उसका 12. Joel chapter 2, योएल अध्याय 2 verse 12 उसका 12. आता जरी परमेश्वर म्हणतो तुम्ही मनपूर्वक माझ्याकडे वळा, पूरे मन से मेरे पास तुम फिर आओ, उपोषण आक्रंदन व शोक करून वळा, उपवास के साथ रोते पीटते हुए मेरे पास आओ, आपली वस्त्रे नव्हे तर हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याच्याकडे वळा. परमेश्वर चाहता है कि हम क्या करें, परमेश्वर के पास लौट आए. क्योंकि हमारे पाप के कारण क्या होता है, परमेश्वर क्रोधित होता है आणि आपल्या पापामुळे देव आपल्यावरती क्रोधिष्ठ होतो. और क्रोध के कारण हमारे ऊपर एक के बाद एक शिक्षा, संकट, दुख, दर्द इसे हम गुजरते जाते हैं. आणि क्रोधामुळे एकामागे दुःख, विपत्ती, संकट याच्यामधून जावं लागतं. और इसीलिए उससे बचे रहने के लिए आणि म्हणून त्याच्यापासून वाचण्यासाठी, परमेश्वर के क्रोध से हमें बचने के लिए आणि देवाच्या क्रोधापासून वाचण्यासाठी हमें परमेश्वर के पास लौट आना है. आपल्याला देवाजवळ परत यायचं. आहा बड़ा चैप्टर था आणि आहा खूप चैप्टर होता. उसे मालूम है उपवास परमेश्वर को बहुत अच्छा लगता है, इसलिए वो उपवास में अपने आप को लीन किया और परमेश्वर ने उसके ऊपर का जो क्रोध था वो उसके वंश के ऊपर, उसके वंश आने वाले वंश के ऊपर डाला, लेकिन उसके ऊपर नहीं आया. आणि आम्हाला माहित होतं की उपवास देवाला खूप आवडतो, म्हणून त्याने उपवास केला आणि त्या उपवासामध्ये तो लीन झाला आणि म्हणून देवाचा जो क्रोध आहाबावरती होता तो आहाबाचा क्रोध त्याच्या वंशजावरती गेला, पण त्याच्यावर नाही आला. प्रभु चाहता है कि हम परमेश्वर के पास फिरे आणि देवाची जे आपण त्याच्याजवळ वळावं. परमेश्वर के पास फिरना मतलब क्या, वापस उसके पास आना, यानी पश्चाताप कर जो गलत काम हम कर रहे उसे छोड़े. आणि देवाजवळ वळणं म्हणजे काय, आपण जी काही चुकीची कामं करतोय ती चुकीची कामं करणं आपण सोडून देतो. और परमेश्वर जैसे चाहता है वैसा हम करें आणि देवाची जशी इच्छा आहे तसं आपण करणं. उसके लिए उपवास बहुत फायदेमंद है आणि त्याच्यासाठी उपवास खूप फायदेशीर आहे. उपवास हमें क्या करता है आणि उपवास काय करतो, हमें परमेश्वर के पास लेके आता है, वापस अपने पिता के पास हमें लौटा ले आता है आणि आपल्याला पुन्हा आपल्या पित्याजवळ घेऊन येतो. जैसे उड़ाऊ पुत्र जब अपने पिता की सारी धन संपत्ति लेकर वो दूसरे देश चला गया तो अपने पिता से बहुत दूर हो गया था आणि आपल्या पित्याची सर्व धन संपत्ति घेऊन तो खूप दूर निघून गेला होता आणि तो आपल्या पित्यापासून खूप लांब झाला होता. उसने सारी धन संपत्ति उडाली, त्याने सर्व धन संपत्ति उडवून टाकली, पूरा खाली हुआ, लेकिन फिर भी वो अपने पिता के पास लौटा नहीं आणि कधीच सुद्धा आपल्या पित्याजवळ वळला नाही. लेकिन जब उसकी हालत ऐसी हुई, पण जेव्हा त्याची हालत अशी झाली, वो खाने को नहीं था, उसे त्याला जेवायला पण भेटत नव्हतं. लेकिन जब उसका मन खुला, उसने पश्चाताप किया आणि जेव्हा त्याचं मन उघडलं त्याने पश्चाताप केला, सोचने लगा, तो विचार करू लागला, पिता के घर में बहुत खाना है, माझ्या पित्याच्या घरात खूप जेवण आहे, यहाँ मैं भूखा मर रहा आणि इथे मी उपाशी मरत आहे. क्यों ना मैं वापस अपने पिता के पास जाता हूँ, एक मजदूर बोलकर रहूंगा आणि नाही तर मी माझ्या पित्याजवळ जातो आणि मी त्याच्याकडे एक नोकर म्हणून राहील. ऍटलीस्ट खाना तो मिलेगा, ऍटलीस्ट जेवायला तर भेटेल. ये हेतू से वो वापस अपने पिता के पास लौटा है आणि या हेतूने पुन्हा आपल्या पित्याजवळ परत आला. पश्चाताप के बाद ही इंसान परमेश्वर के पास आता है आणि पश्चातापानंतरच माणूस पित्याजवळ परत येतो. जब तक इंसान पश्चाताप नहीं करता वो परमेश्वर के पास लौट नहीं आ सकता आणि जोपर्यंत माणूस पश्चाताप करत नाही तो पित्याजवळ येऊ शकत नाही. इंसान पश्चाताप कैसे करते हैं आणि माणसं कसा पश्चाताप करतात, पश्चाताप नहीं करते, उसे पश्चातावा कहते हैं आणि माणसं पश्चाताप नाही करत, ते फक्त पछतावा करतात. अरे मैंने ऐसा किया और फिर वापस वही गलती आणि पुन्हा तीच चूक, प्रभु क्षमा कर, और वापस वही गलती आणि पुन्हा त्याच चूक. इसे पछतावा कहते आणि याला पछतावा म्हणतात. यहूदा पछताए आणि यहूदा त्याने पछतावा केला और इसीलिए उसने अपने आप को फांसी दी आणि म्हणून त्याने स्वतःला फाशी केली. लेकिन पतरस पछताया नहीं, उसने पश्चाताप किया. पेत्र हा पछतावला नाही, पण त्याने पश्चाताप केला. बाद में उसकी जिंदगी में वो पाप उसने वापस कभी नहीं आणि म्हणून पुन्हा त्याच्या जीवनामध्ये ते पाप पुन्हा नाही केले. एक
आ गई जब उसे यीशु को नकारना था, आणि त्याच्या जीवनामध्ये कसा मोड आला होता की त्याला येशूचा इन्कार करायचा होता, लेकिन उसने नहीं किया। वो क्रूस पर लटक गया, लेकिन फिर भी उसने यीशु को नहीं नकारा। आणि तो वधस्तंभावरती लटकला त्याला, पण त्याने येशू ख्रिस्ताचा नाकार नाही इससे केला। हम सीखते हैं पश्चाताप का अर्थ क्या है, फिर से वो गलती न दोहराना। आणि पश्चातापाचा अर्थ आहे की पुन्हा त्या चुका न करणं। जो गलतियां हम दोहराते हैं, ज्या चुका आपण करतो वो वापस न करना मतलब पश्चाताप है। आणि ते पुन्हा न करणं तो पश्चाताप आहे। और प्रभु चाहता है हम पश्चाताप करें। आणि देवाची इच्छा आहे की आपण पश्चाताप और यीशु करावा। मसीह भी जब प्रचार इस पृथ्वी पर कर रहे थे, आणि येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती जेव्हा प्रचार करत होते, उन्होंने भी यही कहा, पश्चाताप करो क्योंकि स्वर्ग का राज्य निकट आया है। आणि ते पण हेच म्हणत होते की पश्चाताप करा, स्वर्गाचा राज्य जवळ आलेला आहे। इसीलिए प्रियो हम मसीहों को पश्चाताप करना ज्यादा जरूरी है। आणि म्हणून ख्रिस्ती लोकांना पश्चाताप करणं गरजेचं आहे। देखो, यीशु ने कहा, तुम्हारा भाई दिन भर में तुम्हारे विरोध में पाप करे और तुम्हारे पास आकर पछताए तो तुम उन्हें क्षमा कर देना। वो पछताए लिखा है, वहाँ पढ़ो कि यीशु कहता है अगर वो पछताए, क्योंकि अक्सर हम जब मसीह एक दूसरे के विरुद्ध पाप करते हैं, गलतियाँ करते हैं, तो वो पछताते हैं, पश्चाताप नहीं करते। आणि ख्रिस्ती लोक एकमेकांच्या विरुद्ध पाप करतात तेव्हा ती लोक फक्त पछतावतात, ती लोक पश्चाताप नाही करत। हाँ, इसी कारण से बार-बार वो एक मसीह दूसरे मसीहों के बारे में, एक भाई दूसरे भाई के बारे में हमेशा क्या करता है, गलतियाँ करता है। आणि म्हणून एक ख्रिस्ती दुसऱ्या ख्रिस्तीच्या विरोधात, एक भाऊ दुसऱ्या भावाच्या विरोधात वारंवार चुका करतो। क्यों? क्योंकि उसने पश्चाताप नहीं किया रहता है। कारण त्याने पश्चाताप केलेला नसतो। परंतु क्या किया रहता है, काय केलेलं असतं? पछतावा। पछतावा। ये वचन आप लूक में पढ़ सकते हैं, लूक अध्याय में है ये वचन कि अगर तेरा भाई दिन में तेरे विरुद्ध पाप करे और वो तेरे पास आकर पछताए, तो पश्चाताप और पछतावा में बहुत फर्क है। आणि पश्चाताप आणि पछतावण्यामध्ये खूप फरक आहे। और प्रभु नहीं चाहता कि हम पछताए, आणि देवाची इच्छा आहे की आपण पछतावावं, परंतु हम क्या करें, आपण काय करावं? 17 अध्याय, अध्याय 17 लूक 17 लूका अध्याय 17 और उसका 3 और 4। त्याचं 3 आणि 4। लूक चैप्टर 17 लूका अध्याय 17 उसका 3 और 4। त्याचं 3-4। तुम्ही स्वतः सांभाळा, तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव, आणि त्याने पश्चाताप केला तर त्याला क्षमा कर। तुम्ही स्वतः सांभाळा, तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव, आणि त्याने पश्चाताप केला तर त्याला क्षमा कर। त्याने दिवसातून 7 वेळा तुझा अपराध केला आणि 7 वेळा तुझ्याकडे परत येऊन मला पश्चाताप झाला आहे असे म्हटले तरी त्याला क्षमा कर। अच्छा, मराठी में पश्चाताप लिखा है, हमारे हिंदी में देखो क्या लिखा है, सचेत रहो, यदि तेरा भाई अपराध करे तो उसे समझा, यदि पछताए तो उसे क्षमा कर। यदि दिन भर में वह 7 बार तेरा अपराध करे और 7 बार तेरे पास आकर कहे मैं पछताता हूँ, तो उसे क्षमा कर। तो पछताना ये एक मतलब जैसे बारंबार वो व्यक्ति गलतियां करता है, आणि पछतावणं म्हणजे वारंवार तो माणूस चुका और करतो। प्रभु नहीं चाहता कि हम पछताए, आणि देवाची इच्छा आहे की आपण प्रभु पछतावा, चाहता है हम पश्चाताप करें। देवाची इच्छा आहे की आपण पश्चाताप करावा, इसलिए पश्चाताप करना बहुत जरूरी है। आणि म्हणून प्रेरणा पश्चाताप करणं खूप गरजेचं तो आहे। हम प्रभु के पास आए, आपण देवाजवळ आलो थोड़े समय पहले हम पश्चाताप किए, आणि थोड्या वेळापूर्वी आपण पश्चाताप केला ना, हमने माफी मांगा, आपण क्षमा मागितली, तो वापस वो पाप हमारे जीवन में नहीं आना चाहिए। आणि पुन्हा ते पाप आपल्या जीवनात नाही आलं अगर पाहिजे। वो पाप आ गए तो इसका मतलब हमने पश्चाताप नहीं किया है, हम सिर्फ पछताए। आणि जर ते पाप पुन्हा येते म्हणजे आपण पश्चाताप नाही केलाय, फक्त आपण पछतावलोय। यीशु हमारा बड़ा भाई है, येशू आपला मोठा भाऊ भगवान आहे उसके भाई बहन है। आणि आपण त्याचे भाऊ बहिणी आहे। जैसे यहाँ लिखा है, तेरा भाई दिन भर में तेरे 7 बार अपराध करे और तुझे बोले सॉरी, आणि जसं इथे लिहिलेलं आहे की 7 वेळा तुझ्या भावाने तुझ्या विरोधात काही चूक केली आहे तर म्हणतो सॉरी, तो क्षमा कर दो। क्षमा कर। क्यों? क्योंकि उसने पछताया है, वो कारण त्याने फक्त पछतावा केला, पश्चाताप नहीं किया। पश्चाताप नाही केला। दूसरे यहाँ एक बहुत अच्छी बात हम पढ़ते हैं, तीसरा वचन से पढ़, तुम्ही स्वतः सांभाळा, तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव। हाँ, अक्सर जब कोई हमारे विरोध में कोई गलती करता है ना, तो प्रियो पीठ पीछे बोलने से बेटर है यीशु बोलता है उसी को जाके बोलो। आणि आपल्या विरोधात जर कोणी काही चुका
तर तोंड मागे बोलण्यापेक्षाही चांगले तोंडावरती तुम्ही बोला. अगर आप सोचो, उदाहरण के तौर पर किसी के हाउस चर्च में जाते हो, किसी के घर में जाते हो, या आप चर्च में आते हो, आणि उदाहरणार्थ तुम्ही हाऊसमध्ये जाता किंवा कोणाच्या घरी जाता, तो अगर मसीह लोगों के साथ संगति करते हो, उनका बोलना आपको अच्छा नहीं लगा, आणि ख्रिस्ती लोकांबरोबर संगती करता आणि त्यांचं बोलणं तुम्हाला आवडलं नाही, तुरंत बोलो, लगेच बोला. उनके मुंह पर बोलो, त्यांच्या तोंडावर आपका बोला. बोलना मुझे बिल्कुल अच्छा नहीं लगता, आपका बोलना सही नहीं है. आणि तुमचं बोलणं मला बिलकुल आवडत नाही, तुम्ही तुमचं बोलणं बरोबर नाही. आप मसीह हो, आपके मुंह से शोभा नहीं देता. तुम्ही ख्रिस्ती तुमच्या मुखातून शोभा नाही या देत. आपके विरुद्ध कुछ बात किया है, किंवा तुमच्या विरोधात काही बोलले सोचो अगर हम सब बैठे हैं आणि आता आम्ही सगळे काही और बोलतो प्राजक्ता ने कलिंगड लाया है, आणि प्राजक्ताने कलिंगड तो आणलं, हम तो उसके ऊपर आ रहे हैं क्या, इतना सा बदन, तू इतना बड़ा कलिंगड उठा के लाई, ऐसा करके वो एक मजाक हो गया ना. चार आदमियों के बीच में उसका इंसल्ट किया जैसा था. आणि तू एवढीची आहे आणि एवढा मोठा कलिंगड आणला, पण चार चौघांमध्ये तिचा अपमान होतो. तो फिर हम उसको उसी नहीं बोलना चाहिए, एटलीस्ट मैं लाई ना, तुम तो कुछ भी नहीं लाई, ऐसा मत बोलो मेरे विषय में. आणि त्यावेळेस त्यांनी बोललं पाहिजे की ऍटलीस्ट मी आणलं ना, तुम्ही जर नाही आणलं मग तुम्ही माझ्यावर जास्त बोलू नका. मालूम है, कभी कभी देखो आप लोग वड़ा पाव खाते हो, कधी तुम्ही वडापाव खाता हाँ, तो लोग बोलेंगे अरे काश तू मेरे साथ होता तो वड़ा पाव देता, आणि काश तो माझ्यावर असता तर तुला काश वडापाव दिला. तू मेरे साथ रहता तो वड़ा पाव होता. तो बोलने का अंदर तो बाबा क्या बोल के क्या को बोलता है, खिला के दिखाने का ना. बोलून त्याच्यावर नागोडून खायला घालायचं. तो इस रीति से ना जो कुछ है मुंह पे बोलो, आणि जे काय तोंडावर बोला, पीठ पीछे मत बोलो. पाठीमागून नका अरे बोलू. देखो ये बोलता है, देखो ऐसा ऐसा करके और बोलता है खिलाता है. आणि हा बोलतो पण खायला नाही देत. कहने का उद्देश्य है अगर तुम्हारे भाई कुछ गलती तुम्हें दिखाई देती है, अगर वो सचमुच गलती है तो आप वहीं पर उसे बोलो. आणि तुमच्या भावाची जर चुकी तुम्हाला दिसते तर तुम्ही त्याला तिकडेच बोला. जैसे मैं उदाहरण आपको चर्च का उदाहरण बताया. आणि चर्चचं उदाहरण सांगा. अभी बहुत जनों को बोलते हैं कि मोबाइल ऑफ करने का, आणि खूप लोकांना सांगतो की मोबाईल स्विच ऑफ अगर करायचा. आपको दिखाई देता है, अभी मुझे तो वेदी पे से इतना दूर का दिखाई नहीं देता कि इसने मोबाइल ओपन किया, लेकिन आपको तो दिखता है ना कि चर्च में इसने मोबाईल ऑन किया है, आणि तुम्हाला दिसतं की चर्चमध्ये कोणतरी मोबाईल चालू केला आहे. तो वो उसी घड़ी उनको बोलना मोबाइल ऑफ कर दो. आणि त्याच वेळेस त्याला म्हणा की मोबाईल बंद करा. ये ना गलती लोग सुनते नहीं, लेकिन हम हमारा काम करता नहीं का. आणि आपण आपलं काम करायचं. हमेशा याद रखो, नेहमी हम लक्षात बताने का काम जरूर करने, आपण सांगायचं काम करायचं बोलने का काम जरूर करने. आणि बोलायचं काम करायचं. और हाँ, आने दो ना गुस्सा, उनको बोला हुआ अच्छा है, उसी घड़ी बोला हुआ अच्छा है. आणि त्याच वेळेस बोललेलं चांगलं. हो, त्यांना सांगायचं हे चूक आहे. आता बरेच जण कधी कधी काही जसं लहान मुलांना चालतात, और बहुत सारे लोग क्या प्रेयर अपने बच्चों को खिलाते हैं प्रेयर प्रेयर में खिलाना मना आहे. आणि प्रेयर मध्ये चालणं मना आहे. त्यांना चालायचे बाहेर घेऊन जायचे. और उनको खिलाना है तो बाहर तर लेकर त्यांना जाना. सांगणं आपलं कर्तव्य आहे, त्यांचे दोष त्यांना दाखवणं, त्यांना त्यांची चूक दाखवणं कर्तव्य आहे. और उनको उनकी गलतियां बताना ही हमारा कर्तव्य है. माणूस कुठे चुकतो हे जर तुम्ही सांगितलं नाही ना तो सुधारणार नाही. और मनुष्य कहाँ पर गलती करता है ये अगर आपने उनको बताया नहीं तो वो सुधरेगा भले नहीं. आज तिने काल तिला मोबाईल बंद करायला सांगितलं, पण बघा देव तिच्यामध्ये तू सांगितलं ना, देव तिच्यामध्ये ना त्या फिलिंग्स आहे की तिचं ऐकलं नाही, मी तिचं ऐकलं नाही, मी तिचं ऐकलं नाही. देव तिला पश्चातापाकडे नेईल आणि ती पुढच्या वेळेला प्रार्थनेला बसताना मोबाईल ऑफ करेल. और इन्होंने उसको बताया कि मोबाइल स्विच ऑफ कर दो. उस समय उसने सुना नहीं, पर परमेश्वर उसको पश्चाताप करने के लिए मदद करेगा और अगली बार वो मोबाइल स्विच ऑफ कर देगा. जोपर्यंत तुम्ही लोकांचे ज्या चुका त्या करतात ते जर तुम्ही सांगितलं नाही तर ते सुधारणार कसे. और जब तक लोग गलतियां करते हैं अगर आप उनको बताते नहीं है तो फिर वो सुधरेंगे कैसे. तुम्ही कोण आहात, तुम्ही आरसे आहात. और आप कौन है, आप आईना है. कोण आहात, कौन है. आरशाचं काम काय आहे, आईने का काम क्या होता जसं है, आहे तसं दाखवणं. जैसा है वैसे तर दिखाना. तुम्हाला माहित आहे ख्रिस्ती व्यक्ती कसा असला पाहिजे. और आपको मालूम है एक मसीह व्यक्ति कैसा होना तसं चाहिए. तुम्ही सांगणं, तुम्ही त्या व्यक्तीला सांगणं, दाखवणं की बघ तुझी ही चूक आहे ते दाखवणं गरजेचं आहे. और वैसे आप उनको दिखाना और बताना कि देख ये तेरी गलती है, ये बताना आपको जरूरी हा है, फार गरजेचं आहे. बहुत जरूरी है. मान्य करते की बायबल असं सांगतं की जो व्यक्ती ताडना करतो किंवा त्याची चुका दाखवतो, बाइबल ऐसा बताती है कि जो कोई व्यक्ति ताड़ना करता है उसकी गलतियां बताता है तो त्याच्या डोक्यावर अभंग्य करतो, त्याच्या डोक्यावर तो काय करतो, तेल मळतो. और वो उसकी तस्वीर पर क्या करता है, तेल मलता है.
141 Psalm 141 स्तोत्र संहिता. Psalm 141 स्तोत्र संहिता 141 वर्स 5 से पढ़ो. 5,000. नीतिमान मला ताडना करो, तो मला बोल लावो, तरी ती दया होईल, तरी ते उत्कृष्ट तेल माझे मस्तक नको म्हणणार नाही. पुन्हा पुन्हा. नीतिमान मला ताडण करो. हाँ, जब धर्मी व्यक्ति आपको समझाता है, धर्मी व्यक्ति आपको सिखाता है, धर्मी व्यक्ति आपने गलती किया आपको ताड़ना करता है, आपको समझाता है, तो मला बोल लावो. वो मेरे लिए कृपा है, मेरे लिए बोल है, मुझे समझा रहा है, मुझे सिखा रहा है, मुझे बना रहा है. तरी ती दया होईल, वो मेरे लिए दया रहेगी, तरी ते उत्कृष्ट तेल माझे मस्तक नको म्हणणार नाही. हाँ, और वो जब मुझे बता रहा है, मुझे सिखा रहा है, तो मेरा सिर वो चलना ऐसा करके ऐसा नहीं करेगा, परंतु क्या करेगा, सिर झुकाकर तेल मलने के समय पे कैसे हम सिर आगे करते हैं वैसे वो करने के लिए मैं करूँगा. मैं अपने आप को झुकूंगा, मैं उस ताड़ना को, उस गलती को, मेरे बातों को जो मुझे सामने वाला बता रहा है उसे मैं स्वीकार करूँगा. कारण दुर्जनांनी दुष्टाई केली तरी मी प्रार्थना करीत राहीन. मेरा सिर उसे इनकार न करेगा. म्हणजे काय लिहिलेलं आहे की अक्सर लोगों को गलती बताया ना तो अच्छा नहीं लगता है आणि लोकांना खोटं सांगितलं आवडत नाही. वो उनसे बात करना बंद कर देते आणि लोक त्या व्यक्तीशी बोलणं बंद करतात. हाँ, ये सच है. अगर गलतियाँ बता दी, जर चुका सांगितल्या लोग बात करना आपसे बंद करेंगे. मग ते लोक तुमच्याशी बोलणं बंद करतात. फिर भी आईने में लोग आते ही है ना. आणि आरशामध्ये लोक तरी पण येतातच ना. आते हैं. आईने के बिना रहते हैं क्या? आरशाशिवाय राहतात का? वैसे वो आपके बिना नहीं रह पाएंगे. आणि तसंच ते तुमच्याशिवाय राहू नाही शकणार. ये हमेशा याद रखो. आणि हे मी लक्षात ठेवा. मैं काली हूँ, मी काळी आहे, ऐसा बोलकर मैं आईना छोड़ूंगी नहीं. मी असं सोडणार नाही. अचानक जाके थोड़ा बहुत तो देखूंगी आज कैसी लग रही है. आणि अचानक जाऊन थोडंफार तर बघेन की मी आज कशी दिसते. कैसे भी हो, अगर मेरा नाक फेफड़ा है, जर माझं नाव पसरलेलं आहे कुछ भी किंवा काही कैसे भी हो, लेकिन हम आईने के सामने जाते ही है. तरी आपण आरशासमोर जातो. हम इंसान आईने के बिना नहीं रह सकते. आणि आपण माणसं आरशाशिवाय राहू नाही शकत. आईना वचन को दर्शाता है आणि आरसा वचनाला और दर्शवतो. आपके अंदर वचन है आणि तुमच्यात वचन आहे. इसीलिए वचन के अगेंस्ट कुछ भी हुआ ना तो आपको वहाँ बताना जरूरी है. आणि वचनाच्या विरोधात तिकडे जे काही होतं तुम्हाला तिथे सांगणं गरजेचं तभी आहे. तो लोग पश्चाताप करेंगे ना. आणि तेव्हाच लोक पश्चाताप तो जो करतील. हमने वचन लूका अध्याय 17 में पढ़ा कि यदि तेरा भाई तेरे विरुद्ध अगर पाप करे तो तू उसे क्या कर, उसे समझा, उसे बता कि तू कहाँ गलती किया है. आणि जर तुझ्या भावाने तुझ्या विरोधात काही पाप केलं तर त्याला तिथे त्याचे दोष तू त्याला काढ आणि त्याला सांग की तू काही चुकीचं काम केलंय. हाँ, तभी तो वो चेंज हो जाएगा. आणि तेव्हाच तो बदलेल. तो ये एक पॉइंट आपको सीखने के लिए मिलता है. आणि हा एक पॉइंट यानी वो सुनता नहीं, वो करता नहीं, इसलिए बोलने का नहीं, ये नहीं छोड़ना. आणि तो ऐकत नाही, तो करत नाही म्हणून बोलणं सोडू नका. हमारे मुंह से प्रभु ही बात करता है. आपल्या मुखाद्वारे देव बोलतो, इसलिए हमें बात करना है. आणि म्हणून आपल्याला बोलायचं. कभी कभी आप बोलते हो, लोगों को पूछते हो खाना खाया क्या भाई, कबल अभी 3 घंटा खा के आया ना. आणि तुम्ही लोकांना विचारता की तुम्ही जेवलात का भाऊ, मध्ये बोलतात हा 3 तास झालं जेवले ना. सही बात है, ऊपर का खाना तो सबने खाया ना. आणि ठीक आहे, घरचे जेवण तर सगळे जेवले. हम तो किसका खाना पूछा, जो संडे को यहाँ बनाया खाया क्या, ऐसा करके पूछा. तो उसी भी उनको बोलो को देखो, कोई भी शब्द का 2 मीनिंग मत निकालो. आणि तेव्हा त्यांना बोला की कोणत्याही शब्दाचा 2 अर्थ काढतो. 3 घंटा आप खाया, हम भी खाया. मैंने आपको पूछा, सही स्थिति से पूछा, एक ही इसमें. तो अगली बार वो किसी और को ऐसा उत्तर नहीं देगा. आणि जेव्हा तुम्ही त्याला तिकडे समजावं तेव्हा तो पुढच्या वेळेस दुसऱ्या कोणाला तसं उत्तर नाही देणार. मालूम है, तो ऐसा कंटिन्यूस चालू रहेगा उत्तर देना. नाहीतर असं उत्तर देणं त्यांचं चालूच राहील. 3 घंटा खा के इतना आया ना, अभी तो खा के आया ऊपर से. आणि आता तो तुम्हाला इस तरीके से प्रियो, जहाँ इंसान गलती करता है वहीं पर बताओ. आणि जिथे माणूस चूक करतो तिथेच तुम्ही त्याला सुधरा, सांगा. अच्छा नहीं सुधरा, प्रभु देखेगा, लेकिन हम हमारा काम करना. आणि सुधारलं तर चांगलं, नाही सुधारलं तर देव त्याला बघून. इसलिए चौथा पॉइंट, परमेश्वर चाहता है हम उपवास करें पश्चाताप करके. पश्चाताप करना, पछतावा नहीं. आणि पश्चाताप करायचा है, पछतावा नाही, है ना. तो इसलिए हमने जो वचन देखा लूका अध्याय 17 में कि वो लोग सिर्फ पछताते, हम मसीह लोग पछताते. सॉरी जीसस, सॉरी जीसस, सॉरी. वो बड़ा भाई है ना, ऐसे ही लिखा ना, एक भाई दूसरे भाई को. तो बड़ा भाई है ना हमारा यीशु,
हम जाके उसको बोलते सॉरी है, और वापस थोड़े टाइम के बाद वही करते, फिर बोलते सॉरी है, फिर वापस थोड़े टाइम के बाद वही करते, फिर सॉरी बोलते, फिर वापस वही करते. यानी पश्चाताप नहीं, वो पछताना है. आणि ख्रिस्ती लोक अक्सर नेहमी पछतावा करतात, ते चुका करतात, देवाकडे जाऊन म्हणतात देवा सॉरी, आणि मग पुन्हा ते चूक करतात आणि देवाला जाऊन म्हणतात सॉरी. मग ख्रिस्ती लोक पश्चाताप नाही करत, पछतावा करतात. तो पश्चाताप हमारा सच्चा होने के लिए हम उपवास करें. आणि आपला पश्चाताप खरा व्हावा म्हणून उपवास करायचा. हमको पश्चाताप मालूम ही नहीं है, कारण आपल्याला पश्चाताप माहीतच हम नाही. बचपन से वही करते आ रहे हैं. कारण आपण लहानपणापासून ते पछतावणं. अभी अब प्रभु चाहता है कि हम उपवास में क्या करें, हमारे अंदर सही पश्चाताप आए. आणि आता देवाची इच्छा आहे की या उपवासामध्ये आपल्या जीवनामध्ये खरा पश्चाताप यावा. पहले सेक्शन में पश्चाताप किया है, आणि पहिल्या सेक्शनमध्ये आपण पश्चाताप केला. लेकिन अभी हम प्रार्थना करेंगे कि हमारे अंदर सच्चा पश्चाताप हो. जैसे उड़ाऊ पुत्र ने, फिर वो वापस पिता को छोड़ के गया, आणि तो उडाऊ पुत्र पुन्हा आपल्या वडिलांना सोडून फिर गेला, दारू पिया गया, पुन्हा दारू पियाला फिर का? वेश्यावृत्ति किया गया, पुन्हा वेश्यावृत्ती रंगेलबाजी किया गया. रंगेलबाजी केली का? नाही. तो उसे कहते हैं पश्चाताप. त्याला म्हणतात पश्चाताप. हम वही बोलेंगे प्रभु आज मेरा उपवास है, मैं सही पश्चाताप करूँ, पछताऊँ नहीं, मेरे अंदर सही पश्चाताप आए, इसलिए मुझे मदद करो. आणि आज भी इस उपवास में मुझे पश्चाताप, सच्चा पश्चाताप मेरा होने दो. आणि आपण देवाकडे प्रार्थना करू, प्रभू या उपवासामध्ये माझ्याकडनं तू खरा पश्चाताप, माझ्याकडनं खरा पश्चाताप होण्यासाठी तू मदत. मैं पछताऊँ नहीं, मेरे पास हमेशा पछताना है. आणि ते पछतावू नये, माझ्याकडे नेहमी पछतावणं आहे. मैं सही पश्चाताप करूँ आणि मी खरा पश्चाताप करावा. आपको तो बंद करेंगे, आपण डोळे बंद करू और हम प्रभु के सामने अपने लिए करेंगे कि प्रभु मैं सही पश्चाताप करूँ, मेरे अंदर सही पश्चाताप आए, अंत में आपके पास फिर लौट आऊँ. आणि देवाला म्हणूया देवा माझ्यामध्ये खरा पश्चाताप येऊन मी ज्याच्याद्वारे मी पुन्हा तुझ्याकडे येईन. मैं पछताऊँ नहीं, मी पछतावू नाही. वो तो मैं गए कितने सालों से वही कर रहा हूँ. आणि ते तर मी गेल्या किती वर्षांपासून तेच करतो. पश्चाताप, मेरे अंदर सच्चा पश्चाताप आता है. माझा खरा पश्चाताप येऊन दे. तो आज की सुबह प्रार्थना में हम प्रार्थना करते हैं, हमारे साथ साथ सीएम चर्च में आने वाला हर एक व्यक्ति उसका पश्चाताप सच्चा हो प्रभु, पछताए नहीं. हम अक्सर पछताते हैं प्रभु, लेकिन पश्चाताप नहीं करते. हमारा पश्चाताप सच्चा होने पाए प्रभु. ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है प्रभु, सहायता करो. यीशु के नाम से मांगते मेरे माश पवित्र पिता, यीशु नासरी के नाम से मांगते. आप करो प्रभु, आपके लिए कोई बात कठिन नहीं है. हमारा जीवन पश्चातापी होने के लिए मदद करो प्रभु. हम वो पाप वापस नहीं दोहराए जिस पाप में हम थे प्रभु और करते थे प्रभु. ऐसा हो नहीं पाए प्रभु, प्लीज प्रभु. ये हमारी प्रार्थना है. कोई प्रार्थना हमारे अंदर पश्चाताप होने दो, पश्चाताप आने दो, पश्चाताप आने दो, पश्चाताप आने दो. हमें बनाओ सही पश्चाताप करने के लिए. पवित्र आत्मा आप हमें मदद करो आज के सुपास प्रार्थना में. ये हमारी बेनती है पवित्र आत्मा. धन्यवाद देते प्रभु यीशु के नाम से, आमीन. प्रेज द लॉर्ड. आगे का पॉइंट है 5वां पॉइंट. 5वां पॉइंट आहे. हाँ, उपवास एक ऐसा जरिया है जिसके द्वारा हम हमारा आध्यात्मिक जो सामर्थ्य हम बढ़ाते हैं. आणि उपवास एक असा मार्ग आहे ज्याच्यामध्ये आपण आपलं आर्थिक सामर्थ्य वाढवतो. हम बलवान बनते हैं, आपण बलवान बनतो. हम स्वतंत्र होने के लिए, जैसे हमने पहले देखा कि अगर हमें बलवान होना है तो बलवान होने के लिए हमें एक काम करना पड़ेगा, वो है उपवास. आणि स्वतंत्र होण्यासाठी आपल्याला बलवान व्हायचं, मग बलवान होण्यासाठी काम करायचं ते म्हणजे उपवास. मत्ती 4 मत्ती 4 और उसके 2 वचन में, त्याच्या 2 वचनांमध्ये, मैथ्यू 4:2, मत्ती 4 त्याचा 2. मग त्याने 40 रात्र उपवास केला, त्यानंतर त्याला भूक लागली. हाँ, हम यहाँ देखते हैं यीशु मसीह ने 40 दिन 40 रात उपवास किया. यीशु ख्रिस्ताने 40 दिवस 40 रात्र उपवास केला. और 40 दिन के उपवास में आप देख सकते हो कि यीशु मसीह सामर्थ्य हुआ. आणि 40 दिवसाच्या उपवासामध्ये यीशु ख्रिस्त सामर्थ्य झाले. इतना सामर्थ्य हुआ आणि इतके सामर्थ्य झाले, उस सामर्थ्य वो प्रभु परमेश्वर की जिस सेवा के लिए प्रभु ने उसे बुलाया था वो सेवा कर पाया. आणि ज्या देवाने त्यांना बोलवलेलं होतं ते सेवा ते करू शकले. पढ़ेंगे उस वचन को. लूका अध्याय 4 उसका 14. लूका 4 अध्याय 4.
आत्म्याच्या सामर्थ्याने हाँ क्या लिखा है, यीशु क्या हुआ नंतर मतलब जब बपतिस्मा होने के बाद जब परीक्षा हुई और उस परीक्षा में 40 दिन 40 रात उपवास करने के बाद परखने वाले ने जब उसकी परीक्षा ली उसमें उसको सामर्थ मिला। उपवास में वो इतना बल पाया कि उसने शैतान को भी हराया और लिखा है की सामर्थ पाकर गालिलात परत आला व त्याची कीर्ती चहूकडील प्रदेशात पसरली। सेवा करने लगा। अगर हमें आज प्रभु की सेवा करना है तो आज आपल्याला देवाची सेवा करायची और सेवा में बने रहना है आणि सेवेत करून राहायचं आहे। उपवास का जीवन बहुत जरूरी है। तो उपवासाचं जीवन खूप महत्त्वाचं आहे। सेवकों के ऊपर बहुत हमले होते हैं, कारण सेवकांवरती खूप हमले होतात। सेवक अगर खुश नहीं रहेंगे तो सेवा नहीं कर पाएंगे। आणि जर सेवक खुश नसले तर ते सेवा नाही करू शकत। सेवकों को हमेशा बिजी रखता है आणि सेवकांना नेहमी दृष्ट व्यस्त ठेवतो। उनके घर के कामों में, त्यांच्या घराच्या कामांमध्ये, कामधंद्यामध्ये कुछ ना कुछ उनके जीवन में प्रॉब्लम क्रिएट करता है ताकि वो आकर प्रभु की सेवा नहीं करे। आणि काही ना काही त्यांच्या जीवनामध्ये अशी समस्या उत्पन्न होते जेणेकरून ते सेवा करू नये, वो प्रभु की सेवा नहीं करे, त्यांनी देवाची सेवा करू नये। यीशु मसीह ने जो जिम्मेदारी दी ना, म्हणून येशू ख्रिस्ताने जी जिम्मेदारी वो सारी जिम्मेदारी उसने पूरी की आणि ती सगळी जिम्मेदारी त्यांनी पूर्ण केली। 30 साल लगा सेवा के लिए उतरने के लिए आणि म्हणून त्याला 30 वर्ष लागली सेवेमध्ये ताकि उतरण्यासाठी। उसके ऊपर कोई बोझ न हो। अरे मेरे भाई मेरी बहन की शादी बाकी है, वो करना बाकी है, ये करना बाकी है, जान दो अभी मैं नहीं जाता, ऐसा करने की कोई जरूरत नहीं पड़ा। उसने क्या किया, माता पिता के आधीन रहकर जो कर्तव्य बड़ा होने का नाते, वो बड़ेपन का बड़ा भाई होने के नाते और अपने पिता का स्थान उसने ले लिया। आणि त्याच्यावरती कोणतंही ओझं राहू नये की माझं हे काम बाकी राहिले ते काम बाकी राहिले म्हणून आई वडिलांच्या आधीन ते जाऊन एक मोठा भाऊ होण्याच्या नाते अशा पित्याचं स्थान घेतलं। अच्छा कारपेंटरी बना, चांगला कारपेंटर जोसेफ की जगह पर उसने स्थान लिया। योसेफच्या ठिकाणी त्याने स्थान घेतलं। योसेफ जल्दी चला गया, कारण योसेफ लवकर निघून गेला। जितने बच्चे बाकी के थे उन सबकी शादी करा दी आणि जेवढी बाकीची मुलं होती त्यांचं लग्न करवलं, विवाह करा दिया। त्यांचं लग्न करवलं। उनकी शादी होने के बाद भाइयों को भी वेल सेटल किया आणि लग्न झाल्यावर भावांना पण वेल सेटल केलं। अच्छी रीति से प्रभु की दया से अच्छी रीति से जो सेवा जो एक कर्तव्य है इंसान का, जो घर का कर्तव्य है वो पूरा उसने किया। आणि जे माणसाचं कर्तव्य आहे, जे घराचं कर्तव्य आहे त्यांनी बरोबर रीतीने पूर्ण केलं। बची थी सिर्फ उसकी माँ, आणि उरली फक्त त्याची आई। वो भी कलवरी क्रूस पर उसने अपनी माँ को भी यमुना के हाथ में दे दिया। आणि मदत स्तंभावर त्यांनी आपल्या आईला पण योहानाच्या हातात दिले। लेकिन अपनी सेवा उसने पूरी की, पण त्यांनी स्वतःची सेवा पूर्ण केली। इसीलिए तो उसने कहा पूरा हुआ, म्हणून तो म्हणाला पूर्ण झालं। कुछ भी अधूरा नहीं रखा। आणि काहीच अपूर्ण नाही और ठेवलं। प्रभु चाहता है कि हम भी हमारी सेवा पूरी करें, आणि देवाची इच्छा आहे की आपणही आपली सेवा पूर्ण आधी करावी नहीं करें। आणि आधी करू नये। इसीलिए दुष्ट हमेशा हमें रुकावटें डालता है। आणि म्हणून दुष्ट नेहमी आपल्याला अडथळे हमारे टाकतो। घर के लोगों के द्वारा, हमारे अड़ोसी पड़ोसियों के द्वारा या काम के द्वारा ऐसे कुछ काम देगा जिसके कारण आप सेवा को नहीं आ सकते। ऐसा स्कूल कॉलेजेस होगा, ऐसा टाइम होगा जिसमें आपके बच्चे कॉलेज में जाते, स्कूल में जाते तो वो प्रार्थना के लिए और सेवा के लिए नहीं आ सकते, ऐसा भी है। आणि असं तुम्हाला काम देईल जेणेकरून तुम्ही सेवेला येऊ शकणार नाही। आणि असं तुमच्या मुलांची शाळा किंवा कॉलेजेस करेल की तुमची मुलं शाळेत कॉलेजमध्ये जातात म्हणून तुम्हाला सेवेला यायला भेटत नाही। क्योंकि सेवा करें ये प्रभु की इच्छा है, आणि सेवा करावी ही देवाची इच्छा आहे। प्रभु चाहता है, क्योंकि प्रभु भी आया है सेवा करने, कारण देव आले सेवा करायला। यीशु ने कहा, ये कल का वचन मैं आपको बता दूं, यीशु ने कहा मैं आया हूँ सेवा करने के लिए, सेवा करा के लेने के लिए नहीं। आणि मी आले सेवा करायला, मी सेवा करून घ्यायला नाही तो आले। यीशु सेवा किया है, आणि येशूने सेवा केली, वो लोगों के बीच में गया है। लोकांच्या मध्ये जो गेला, कुछ लोग खुद से आए, काही लोक स्वतःहून आले, कुछ लोगों के बीच में वो खुद गया आणि काही लोकांच्या मध्ये तो स्वतः गेला, वो किया, लेकिन आधीन में रहकर, पण आधीन ते राहून गेला, अपनी मर्जी से नहीं, स्वतःच्या मर्जीने नाही। सो रात भर प्रभु के साथ पिता परमेश्वर से बात करके, यहाँ तक कि शिष्यों को चुनने के लिए भी उसने रात भर प्रार्थना की। पिता ने उसे कहा इसे चुनना है, इसे चुनना है, इसे चुनना है, इसे चुनना है। वो एक के पास जाकर उसने एक को चुना, ये मेरे 12 प्रेरित है करके। आणि शिष्यांना निवडताना सुद्धा त्यांनी रात्रभर प्रार्थना केली आणि पित्याने त्यांना मार्गदर्शन केले की ह्याला निवडायचं, ह्याला निवडायचं। आणि मग येशूने त्यांना निवडून त्यांना सांगितलं हे माझे 12 प्रेरित। अपनी मर्जी से उसने कुछ नहीं किया आणि स्वतःच्या मर्जीने त्यांनी काही नाही वो केलं। कहता है जो मुझे पिता कहता है वही मैं तुम्हें कहता हूँ और वही मैं करता हूँ, ऐसा यूहन्ना में वो कहता है। आणि यूहन्ना तो म्हणतो जे काही पिता मला सांगतो तेच मी तुम्हाला सांगतो आणि तेच तुम्ही करता। नहीं, वही मैं करता हूँ आणि तेच मी करतो। जो तुम मुझे देखते हो आणि जे तुम्ही मला वो पाहता तुम्हें पिता ने कहा है करने के लिए, आणि ते मला पित्याने सांगितलंय करायला, वही मैं कर रहा हूँ। आणि तेच मी करता। मतलब आप देखो कि सेवा के लिए अगर हमें सेवा करना है तो हमारा
फास्टिंग प्रेयर यानी हमारा उपवास प्रार्थना का जीवन बहुत जरूरी है। आणि जर आपल्याला सेवा करायची तर आपल्या उपवासाचं जीवन खूप महत्वाचं फिर आहे. 40 दिन 40 रात उपवास करने के कारण देखो यीशु उस परीक्षा से विजयी हुआ। आणि 40 दिवस 40 रात्र उपवास केल्याच्या नंतर येशू त्या परीक्षेमध्ये विजयी झाला. उपवास में उसकी आंखें खुल गई कि अरे ये मुझे परख रहा है, ये तो मेरे हाथों की स्वयं कृति है। आणि उपवासामध्ये त्याचे डोळे उघडले की हा मला परखतोय पण ही तर माझ्या हाताची रचना आहे. ये मुझे कमांड नहीं कर सकता है। हा मला आज्ञा नाही देऊ शकत. वो बोल रहा था रोटी बना, आणि तो सांगत होता तू ह्याला भाकर बनव. क्या एक जिसने रचा है वो रची हुई वस्तु कभी रचने वाले को बोल सकती है ऐसा क्यों ऐसा क्यों ऐसा कर, ये तक नहीं बोल सकती। आणि जी निर्माण झालेली वस्तू आहे ती निर्माण करताना तरी असं बोलू शकते का की तू असं कर तसं कर. तो ये गलत था ना। आणि चुकीचं यीशु होतं. ने जान लिया, उपवास में होने के कारण यीशु ये जान पाया कि मेरे सामने परखने वाला है, ये दुष्ट है। आणि उपवासी असल्यामुळे येशू ख्रिस्ताला माहीत पडलं की हा परखणारा आहे, हा दुष्ट आहे. तो उपवास में हम आत्मा परखने लगते हैं। आणि उपवास पण आपल्याला परखू लागतो. हम आत्माओं को परखने लगते हैं कि सामने का व्यक्ति कैसा है, सचमुच शैतान है या सचमुच प्रभु का बेटा है। आणि आपल्याला परखू लागतो की हा खरंच देवाचा मुलगा आहे की शैतानाकडून आहे. यीशु ने पतरस की स्तुति किया आणि येशूने पेत्राची स्तुती केली. 16वें अध्याय में मत्ती के 16 में आप पढ़ सकते हैं। मत्ती 16 मध्ये तुम्ही वाचू शकता. जहाँ वो पतरस की बहुत स्तुति करता है। आणि तिथे तो पेत्राची खूप स्तुती करतो. कहता है कि क्योंकि जब उसने लोग उसके शिष्यों को पूछा कि लोग मेरे बारे में क्या कहते हैं, आणि जेव्हा त्याच्या शिष्यांना विचारलं त्यांनी की लोक माझ्याबद्दल काय सब बोलतात, अलग अलग बता रहे थे। सगळं वेगवेगळं सांगत तब होते. यीशु ने उनसे पूछा तुम क्या कहते हो? आणि येशू त्यांना म्हणाला तुम्ही काय म्हणता. तो पतरस ने कहा तू परमेश्वर का पुत्र मसीह है। आणि पेत्र म्हणाला तू तर जिवंत देवाचा पुत्र आहे. 17 वचन में पढ़ो। 17व्या वचनामध्ये वाचा. येशूने त्याला म्हटले शिमोन बारियाना धन्य तुझी. कितने लोगों के सामने, उसके सारे शिष्यों के सामने बोला धन्य है तू। कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. मेरे पिता ने तेरे अंदर प्रकट किया, तू सचमुच धन्य है। आणखी मी तुला सांगतो तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. हाँ, मैं तेरा इस्तेमाल करूंगा कलीसिया बनाने के लिए, तू पहला पत्थर होगा। इस रीति से उसकी इतनी स्तुति की। लेकिन देखो जब आगे हम देखते हैं कि जब यीशु मसीह ने ऐसा कहा कि मनुष्य का पुत्र पकड़वाया जाएगा, मारा जाएगा, गाड़ा जाएगा, तीसरे दिन जी उठेगा, तो 22 वचन। तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हणाला प्रभूजी आपणावर दया असो असे आपल्याला होणारच नाही. हाँ, वो एकदम दया से भर गया, बोलता नहीं 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 तेरे साथ ऐसा कभी नहीं होना, ऐसा कभी नहीं होना। फिर परंतु तो बोलून पेत्राला म्हणाला देखो इतने जनों के सामने फिर से मुड़कर कहा अरे सैताना माझ्याकडून निघून जा. हाँ, पहला धन्य कहा, बाद में कहा शैतान, क्योंकि उसको मालूम था कि पतरस नहीं बोल रहा है, पतरस के द्वारा कौन बात कर रहा है, शैतान। कारण यीशुला माहित होतं पेत्र बोलत नाही पण पेत्राच्या द्वारे शैतान बोलतोय. इसीलिए उसने कहा शैतान मेरे सामने से दूर हो क्योंकि तू मेरे लिए ठोकर का कारण है, क्योंकि तू मनुष्य की बातों पर मन लगाता है। आणि शैतान माझ्याकडून तू निघून जा, तुम्हाला अडथळा करण्याचं कारण आहे कारण तू देवाच्या गोष्टींकडे तू लक्ष लावत नाही, माणसाच्या गोष्टीकडे लक्ष लावतो. इस रीति से स्पष्ट रीति से डाटा आणि स्पष्ट रीतीने ओरडला. उसके पीठ पीछे डाटा, पाठीमागे बोलला का, उसके मुंह पर डाटा, त्याच्या तोंडावर बोलला. वैसे ही प्रियो आज हमारा परमेश्वर हमें ये बताता है कि हमें उपवास में सामर्थ्य मिलता है, आध्यात्मिक सामर्थ्य, आत्मिक सामर्थ्य मिलता है। आणि उपवासामध्ये आपल्याला आत्मिक सामर्थ्य भेटतं. जैसे हम अपने आप को सुरक्षित रख सकते हैं आणि ज्याच्याद्वारे आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. साथ साथ हम सामने आत्माओं को परख सकते हैं आणि सोबतच आपण आत्म्यांना परखू शकतो. फंसाए नहीं जाएंगे, आणि आपण फसवण्यामध्ये नाही गिर येणार. नहीं जाएंगे, आपण पडणार नाही. बेचारी हवा बिचारी हवा वो फंस गई, ती फसली इसलिए बेचारी पाप हो गया उसे, आणि म्हणून तुझ्याकडून पाप झालं. तो वैसे हम नहीं, हमारी वैसी हालत फिर से न हो, आणि आपली हालत पुन्हा तशी होऊ नये. इसलिए परमेश्वर यीशु मसीह ने उपवास की आज्ञा दी आणि म्हणून येशू ख्रिस्ताने उपवासाची आज्ञा दिली. तो इसीलिए प्रियो उपवास हमारा आत्मिक सामर्थ्य बढ़ाता है। आणि उपवास हे आपलं आत्मिक सामर्थ्य वाढवतं. तो आगे जाने से पहले पुढे जायच्या अगोदर हम प्रभु से कहेंगे कि प्रभु आज मेरे उपवास में आने वाले इस उपवास में मुझे और भी मेरे अंदर आत्मिक सामर्थ्य बढ़ने दे। आणि प्रभू या उपवासामध्ये आणि येणाऱ्या उपवासामध्ये प्रभु तुम्हाला आत्मिक सामर्थ्य वाढव. और ज्यादा मुझमें तेरा सामर्थ्य बढ़ने दे। आणि अजून जास्त तुझं सामर्थ्य माझ्यात वाढव. मैं बलवान
बलवान बनूं आणि मी बलवान बनावं। आंखों को बंद करें आपण डोळे बंद करू और हम प्रभु से प्रार्थना करें आणि आपण देवाकडे प्रार्थना करू। प्रभु से कहेंगे कि प्रभु मुझे आत्मिक वृद्धि से बढ़ा आणि देवा मला आत्मिक वृद्धीने वाढव। प्रभु में प्रभु की शक्ति में बलवान कर प्रभु मध्ये प्रभुची शक्तीमध्ये बलवान कर। मुझे मजबूत कर उपवास में हूँ मैं इसलिए उपवास में मुझे बलवान कर आणि मी उपवास केले तर मला उपवासामध्ये तू बलवान कर। मुझे ताकत दे मला ताकद दे। मेरा आत्मा स्ट्रांग होने पाए माझा आत्मा मजबूत हो। मेरे शरीर को नियंत्रित रखे माझ्या शरीराला नियंत्रण शरीर की ठेवा। अभिलाषाओं को कंट्रोल करे शरीराच्या अभिलाषांना कंट्रोल ठेवा। क्योंकि आत्मा शरीर के विरुद्ध कारण आत्मा शरीराच्या विरुद्ध और शरीर आत्मा के विरुद्ध आणि शरीर आत्माच्या विरुद्ध आहे। इसलिए आत्मा मजबूत रहेगा बलवान रहेगा तो शरीर को कंट्रोल करेगा उठाएगा चुप कराएगा आणि जर आत्मा बलवान असेल मजबूत असेल तो शरीराला नियंत्रणामध्ये ठेवू शकतो आणि त्याला उचलून त्याला चालवू शकतो। मेरे आत्मिक सामर्थ्य को बढ़ा म्हणून माझ्या आत्मिक सामर्थ्याला मेरे वाढव। आत्मिक सामर्थ्य को बढ़ा माझ्या आत्मिक सामर्थ्याला मेरे वाढव। आत्मिक सामर्थ्य को बढ़ा माझ्या आत्मिक सामर्थ्याला वाढव। अभी इसी घड़ी मुझे सामर्थ्य दे दे आणि आता या क्षणाला मला आज सामर्थ्य दे। से मुझ में शुरुआत कर दे आणि आजपासून माझ्यामध्ये सुरुवात मेरे कर। जितने दिन के उपवास है उतने सारे उपवासों में प्रभु मुझे बलवान कर दे आणि जेवढे दिवसाचे उपवास आहेत तेवढ्या दिवसाच्या उपवासामध्ये प्रभू तुम्हाला आत्म्यामध्ये बलवान कर। और मैं सामर्थ्य से आपकी सेवा कर आणि सकूं मी सामर्थ्याने तुझी सेवा करेन। सामर्थ्य से आपकी सेवा कर मी सकूं सामर्थ्याने तुझी सेवा और करेन पूरा कर सकूं आणि पूर्ण करेन। मैं भी कर सकूं कि मैंने मेरी सेवा पूरी कर ली मग मी पण म्हणू शकेन की मी माझी सेवा पूर्ण केली। ऐसा कृपा प्रदान कर अशी कृपा तू माझ्यावर दे यीशु के नाम से येशूच्या नावाने। आमीन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया। आगे का उपवास हमें इसलिए करना है कि हम परमेश्वर के निकट तो जाना ही है आणि उपवासामध्ये आपण देवाच्या जवळ जायचंच आहे परंतु मनुष्य से नहीं परमेश्वर से हमारी प्रशंसा होने के लिए हमें उपवास करना है आणि माणसाकडून नाही पण देवाकडून आपली स्तुती होण्यासाठी आपल्याला उपवास करायचा। परमेश्वर नहीं चाहता कि मनुष्य हमारी वाह करे आणि देवाची इच्छा आहे की माणसाने आपली स्तुती करावी। बिल्कुल नहीं मनुष्य ऐसा नहीं बोले वाह वाह क्या अच्छा है वाह तुम बहुत उपवास करती हो वाह क्या गाती हो तुम वाह क्या लिखती हो तुम वाह ये प्रभु नहीं चाहता आणि देवाची इच्छा नाही की लोकांनी आपली स्तुती करावी। प्रभु चाहता है कि परमेश्वर हमारी स्तुति करे आणि देवाची इच्छा आहे की देवाने आपली स्तुती करावी मनुष्य से नहीं आणि माणसांकडून नाही। इसीलिए प्रभु का वचन कहता है म्हणून देवाचं वचन उस म्हणतं वचन को आप पढ़ लेंगे तो आपको समझेगा मत्ती 6 मत्ती 6 16 से 18 16 ते 18 मत्ती 6 मत्ती 6 16 से 18 16 ते यहाँ हम 18 देखते हैं कि यीशु मसीह ने आज्ञा दी है तो उपवास करो आणि ते येशू ख्रिस्ताने आज्ञा दिली तो उपवास कर। तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा ढोंग्यांसारखे लाडमोह होऊ नका कारण आपण उपवास करत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंडे विरूप करतात। मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ करून पावले आहे। तू जर उपवास केला तुला उघडपणे प्रतिफळ दे। हाँ प्रभु का वचन क्या कहता है देवाचं वचन काय म्हणतं? लोग उपवास करते कि लोग उनकी वाहवा करे प्रशंसा करे आणि लोक उपवास करतात की लोकांनी त्यांची स्तुती करावी वाहवा करावी लेकिन परमेश्वर बिल्कुल नहीं चाहता पण देव बिलकुल त्यांना आवडत नाही। परमेश्वर की इच्छा क्या है कि परमेश्वर आपकी वाहवा करे आणि देवाची इच्छा आहे की देवाने तुमची स्तुती करावी। जैसे अय्यूब की प्रशंसा की आणि योबाची स्तुती केली देवाने। उसने क्या कहा तो सारे क्या उसके पुत्र सामने थे आणि सर्व देवाचे पुत्र त्याच्या समोर उसमें होते। शैतान भी था त्याचा शैतान होता कहा देखो मेरा दास अय्यूब देखो आणि तो म्हणाला बघ माझा दास योग बघ कितना खरा है किती खरा आहे मेरे लिए कितना खड़ा है माझ्यासाठी उभा आहे। तो शैतान बोला बेफिजूल है क्या तूने उसको इतना आशीष दिया है आणि शैतान म्हणाला उगाचच करतो का तू त्याला इतका आशीर्वाद दिलाय। परमेश्वर ने कहा ठीक है जो मैं मैं जानता जानती हूँ कि मैं आशीष के कारण वो मुझसे मेरी महिमा करता है आशीष के कारण मुझे प्यार करता है इसलिए नहीं वो करता है वो सच्चा मुझे सचमुच मेरी भक्ति करता है सचमुच मुझे प्यार करता है आणि देव पण त्याला म्हणाला की मला माहित आहे की तो मी त्याला आशीर्वाद दिलाय त्याच्याकडे खूप धनसंपत्ती दिलाय म्हणून तो माझे खरेपणाने नाही चालत पण तू खरंच माझ्यावर प्रेम करतो म्हणून तू तसं करतो। तू ले ले उसके पास जो मैंने दिया वो तू ले ले आणि त्याला जे काही मी दिले तू तेच घे। और सचमुच शैतान ने सब कुछ लिया आणि खरंच शैतानाने सगळं घेतलं। और ये सब लेने के बाद अय्यूब ने क्या कहा आणि सगळं घेतल्यावर योग काय म्हणाला देवाने दिलं परमेश्वर ने दिया परमेश्वर ने दिया आणि देवाने दिलं देवाने घेतलं। इससे मालूम पड़ता है कि उसकी भक्ति जो थी उसका जो उसने परमेश्वर को जाना था सच्चाई से वो सचमुच था आणि त्याने जे देवाला खरेपणाने ओळखलेलं होतं ते खरंच होतं। इसलिए फिर से दूसरी बार वापस मीटिंग में हुआ आणि पुन्हा दुसऱ्यांदा मीटिंग झाली उस समय वापस शैतान वहाँ आया आणि पुन्हा शैतान तिकडे आला। बोला तूने तो
कहा था कि वो मुझे मेरे मुंह पर निंदा करेगा। आणि तू तर म्हणाला होतास तो माझ्या तोंडावर माझी निंदा करेल। कहा था ना ये मेरा दास सच्चा है, आणि मी म्हटलं होतं ना माझा हा दास खरा आहे, मुझे बहुत प्यार करता तो है। मला खूप प्रेम करतो। तो उसने कहा ठीक है, चमड़े के बदले में चमड़ा देना, तब देख उसकी खाल निकाली जाएगी तो कैसा होगा। आणि तो म्हणाला ठीक आहे, चामड्याच्या बदल्यामध्ये तू चामडा दे, मग बघतो कशी तुझी निंदा करतो। तो ठीक है, मैं उसका चमड़ा भी तुझे देता हूँ, लेकिन उसकी प्राण की हानि न करना। आणि ठीक आहे, त्याचं चामडं मी तुला देतो, पण त्याच्यावर तू प्राणाची हानी करू सिर नको। से लेके पैर तक उसको फोड़ियों से भर दिया। आणि डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत पूर्ण फोड्याने तो भरला। और उसने परमेश्वर की उसमें भी क्या किया, त्याने त्याच्यामध्ये पण देवाची काय केली, स्तुति की। यानी सचमुच वो परमेश्वर की भक्ति भक्त था, ये परमेश्वर ने जाना था। आणि खरंच तो देवाचा भक्त होता, हे देवाने ओळखलं प्रियो, होतं। आज हमारे बारे में भी परमेश्वर स्वर्ग में ऐसा कहना चाहता है कि देख ये मेरी बेटी, ये देख मेरा बेटा। तो शैतान ऐसा बोलना चाहिए, अरे क्या तू बोलता है, सुमड़ी में देख, बाथरूम में क्या करते हो, अरे देख अभी देख मैं दिखाती हूँ, देखो दिखाता हूँ, 4 औरतों को बिठाता हूँ, देख अभी लोग कैसे निंदा करना चालू करेंगे। आणि स्वर्गामध्ये देव आपल्याबद्दल पण असंच बोलला पाहिजे की बघ हा माझा मुलगा, बघ ही माझी मुलगी। मग शैतान म्हणेल बघ हा एकट्यामध्ये काय करतो, मी तुला दाखवतो। मुझे बताओ, मला सांगा कौन ऐसे पिता होगा जो अपने बच्चे की स्तुति नहीं करना चाहेगा, आणि कोण असा पिता असेल जो आपल्या मुलाची कधी स्तुती करणार नाही, करना पसंद करेगा, करायला त्याला वो भी आवडेल, कौन सी अच्छी बात है। आणि ते पण चांगल्या गोष्टींची। कोई पिता ऐसा बोलेगा क्या, मेरा बेटा चोर है, कोणी पिता असं म्हणेल का की माझा मुलगा चोर गर्व आहे, है मुझे क्या चोर है वो, आणि गर्व आहे मला त्याच्यावरती, तो किती चांगल्या पद्धतीने चोरी बेटा करतो, व्यभिचारी है, आणि माझा मुलगा व्यभिचारी आहे, गर्व है मुझे उसने बहुत सारा व्यभिचार किया, आणि गर्व आहे मला त्याच्यावर की गर्व त्याने में छाती व्यभिचार केला। पकड़ कर कहता हूँ मेरा बेटा खूनी है, आणि छाती ठोकून मी सांगतो की माझा मुलगा कोणी आहे, टाइल में मर्डर करता है, आणि स्टाईलमध्ये मर्डर करतो। ऐसा चाहेगा, असं कधी तो बोलेल का, तो ऊपर से परमेश्वर भी यही चाहेगा ना कि हम खूनी हो, ऐसा बोलने के लिए उसको शर्म आता होगा ना जब हम करते होंगे तो। आणि जेव्हा आपण पण कोणते चुका करतो तेव्हा देव बी त्याला पण लाज वाटत असेल ना आपल्याबद्दल असं बोलण्यासाठी। परमेश्वर हमारी स्तुति करना चाहता है, आणि देवाला आपली स्तुती करायची आहे। परमेश्वर उधर जो परमेश्वर के जो पुत्र है, स्वर्ग में जो लोग हैं, उनके सामने वो हमारी स्तुति करना चाहता है कि देख पृथ्वी पर रहते समय मैंने जो इन्हें भेजा है, ये मेरे लिए जी रहे हैं, मेरे लिए सब कर रहे हैं, मेरे लिए खा रहे हैं, मेरे लिए चल रहे हैं, मेरे लिए देख रहे, मेरे लिए चर्च में आ रहे, मेरे लिए खाना खा रहे, मेरे लिए सो रहे, मेरे लिए सब काम कर रहे। ये देखकर परमेश्वर आनंदित होकर बोले देख देख ये मेरा बेटा, देख देख मेरी बेटी, तो स्वर्ग से देखी आनंदित हो जाते, खुश हो जाते। सिर्फ शैतान है जो नीचे से जलता रहता है, अभी तो ऊपर नहीं जा सकता है, आणि तो शैतान का वरती नाही जाऊ पहले शकत, जाता था, पहिले तो जायचा, लेकिन यीशु मसीह आने के कारण, अभी यीशु आने के कारण अब वो नहीं स्वर्ग में जा सकता। आणि आता येशू ख्रिस्त आल्यामुळे आता तो स्वर्गात नाही जाऊ यीशु ने शकत। उसको निकम्मा किया, येशूने त्याला निकम्मा उसको शून्य किया, त्याला शून्य और केलं उसे नीचे डाला, आणि त्याला खाली वो टाकलं। अभी ऊपर नहीं है, तो आता वरती नाही आहे। वो अभी उसके जो दूध है जो वो नीचे गिराया गया था आरंभ में, जब आरंभ में हम सब बनने से पहले, सृष्टि बनने से पहले, ये सब बनने से पहले परमेश्वर ने देवदूतों को बनाया था, आणि माणसाने सृष्टी बनायच्या अगोदर देवाने देवदूतांना बनवलेलं और होतं। उनमें से 1/3 का भाग में से एक भाग उसने क्या किया, गिरते समय अपने खुद से उसने नीचे गिरा दिया। आणि 1/3 मधून एक भाग त्यांनी आपल्या शेपटी सकट खाली पाडला होता। वही दुष्ट आत्माएं मंडलाती है, आणि ते दुष्टात्मे ते वावरतात। उसमें से कुछ दुष्ट आत्माओं को अथाह गड्ढे में डाला हुआ है। आणि त्याच्यामधून काही दुष्टात्म्यांना आता कुंडामध्ये टाकलेला आहे। दूसरी बात मैं आपको ये भी बताती हूँ कि जब नोहा के काल में जो राक्षस जाति थी, नफ्ताली जैसे बोलते हैं, नफ्ताली नहीं, अनाकवंशी जो जाति थी, मतलब राक्षस जाति, क्योंकि वो देवदूतों ने क्या किया था, स्त्रियों से रिलेशन करके बच्चों को जन्म दिया था, आणि देवदूतांनी स्त्रियांशी संबंध करून मुलांना जन्माला घातलं तो होतं। जब बाढ़ आ गई ना, आणि जेव्हा पूर आला होता तो वो सब मर मिले, आणि ते सगळे मेले होते। लेकिन फिर भी हम आगे देखते हैं, आणि तरी सुद्धा आपण पुढे पाहतो, जोशुआ के काल में, योशुआच्या मोसेस काळात, के काल में, मोशेच्या काळात, फिर दावीद के काल में, दाविदाच्या काळात, सब आगे जाओ तो हम देखते हैं कि वो राक्षस जाति थी। आणि पुढे पुढे जर वाचत गेला तर तिकडे ती राक्षस जाती होती। क्यों? क्योंकि दुष्टात्माएं क्या करती है, स्त्रियों के साथ संबंध बनाती है, कुछ स्त्रियों को शादी करने नहीं देती है, आणि दुष्टात्मा काय करतात, स्त्रियांबरोबर संबंध करतात आणि काही काही स्त्रियांना ते लग्न करू देत नाही। और उन्हीं से उनसे जो जाति जन्म होती है, जो बच्चे जन्म होते हैं, वही
जिसे हम अनाथवंशी कहते हैं। आणि त्यांच्याद्वारे जी मुलं जन्माला येतात त्यांना ते राक्षस बनतात, म्हणजे जे नावात जे अनाथवंशी म्हणतो. मालूम हुआ? तो इसलिए प्रियो कुछ ऐसी जातीय दुष्ट आत्माएं भी मंडलाती है जो राक्षस के जैसे बुरे भरे हुए हैं। आणि दुष्टांनी असे वागवतात जे राक्षसासारखे भरलेले आहेत. इसलिए कभी कभी आपके घर के लोग देखो, आपको ऐसा लगता है ये मेरा ही व्यक्ति है, ये तो राक्षस लग रहा है, क्योंकि उस समय राक्षस कैसा होता है? राक्षस बहुत ऊंचा रहता है आणि राक्षस खूप उंच असतो. इतना ऊंचा रहता है आणि इतकं उंच असतो, बहुत जाड़ा रहता है, खूप जाड असतो. जाड़े उसके पैर रहते हैं आणि जाडे त्याचे पाय असतात रहता है आणि मोठं तोंड वो असतं. हमें हाथ में आसानी से उठा सकता है। आणि आपल्याला हातात तो सहजरीतीने उचलू शकतो. इसीलिए कभी कभी हमारे घर में कोई लोग, हमारा बेटा, कभी कभी हमारी बेटी, कभी कभी हमारा पति, कभी कभी हमारी पत्नी, हमें ऐसा लगता है कि वो एकदम बड़ा राक्षस हो गए और हम उनके सामने बहुत छोटे हो गए। आणि कधी कधी आपल्या घरातील लोक, मुलगा, आई किंवा वडील किंवा भाऊ, हे सगळे काय होतात, राक्षसांसारखे वर्तवणूक करू लागतात. आपल्याला असं वाटतं की आता ते राक्षस झालेले, स्पिरिट उनके द्वारा काम करती है आणि तो आत्मा त्यांच्याद्वारे काम करतो. मालूम हुआ? तो ये आध्यात्मिक है। जैसे जैसे अभी हम सेवा में जाएंगे तो इसके दुष्ट आत्माओं के बारे में भी हम देखेंगे, लेकिन ये अभी विषय निकला इसलिए बता रहे। तो दुष्ट को हरा दिया यीशु ने, इसलिए वो नीचे है। आणि येशू ख्रिस्ताने दृष्टाला हरवलं म्हणून आता तो खाली आहे. पवित्र आत्मा आया, पवित्र आत्मा आला, इसलिए वो उसे रोके रखा है। आणि म्हणून पवित्र आत्म्याने त्याला अडवून ठेवले. बहुत बेस्ट प्रभु यीशु ने सबसे अच्छा काम किया, हमारे लिए होली स्पिरिट दिया। आणि येशू ख्रिस्ताने खूप उत्तम काम केलं की आपल्यासाठी त्यांनी पवित्र आत्मा दिला. बहुत बहुत मतलब मैं बोलूँ ना, हम सचमुच आज अनाथ नहीं है। आणि खरंच आज आपण अनाथ नाही आहोत. हम अनाथ नहीं है, आज होली स्पिरिट हमको हेल्प करता है आणि आपण अनाथ नाही, त्या देवाचा आत्मा, पवित्र आत्मा आपल्याला मदत उसको करतो रोके रखता है शैतान को। आणि शैतानाला अडवून ठेवतो. शैतान का बस चलाना तो हमको कब हाथ डाले, कब अंदर ढील ले, उसकी तो इसी इच्छा रहती है। आणि शैतानाचा बस झाला तर मग तो कधी पण आपल्याला फाडून आपल्याला मिळून टाकेल, तो त्याची तीच इच्छा आहे. लेकिन पवित्र आत्मा रोके रखता है। पण पवित्र आत्म्याने अडवून ठेवले बहुत अच्छा गिफ्ट प्रभु ने दिया, आणि खूप उत्तम गिफ्ट देवाने दिले. तो इसीलिए शैतान नीचे है। अब वो परमेश्वर के सामने जाकर हम पर इल्जाम नहीं लगा सकता, लेकिन एक वहां से वो जरूर बताता है कि देख तू जिसके बारे में स्तुति कर रहा है, देख वो कैसा कर रहा है। आणि शैतान खाली राहूनच तो देवाला म्हणतो की बघ तू ज्याच्याबद्दल स्तुती करतो तो कसा आहे. आज वो तेरे चर्च में आया है आणि आज तो तुझ्या चर्चमध्ये आला आहे, हालेलुया कर रहा है, हालेलुया करतोय, तेरा शाम होने दे, संध्याकाळ होऊन दे, मैं तेरे को दिखाता हूँ उसका ओरिजिनल रूप। आणि तुझं त्याचं ओरिजिनल रूप तुला दाखवतो. क्योंकि जब हम आते हैं कारण आपण जेव्हा येतो तो प्रभु बोलता है देखो देखो मेरे बच्चे, देव म्हणतो बरोबर माझी मुलं. यहोना करंतियों की पत्री में ऐसा लिखा है ना, तुम मेरे बेटे बेटियां होगी, मैं तुम्हारा पिता हूँगा। और सचमुच परमेश्वर हमारा पिता है, आणि तुम्ही माझे मुलगी व्हाल आणि तुमचा पिता होईल. आणि बघण्यात आलं तर देव आपला पिता आहे. और जब मैं झगड़ा करती हूँ, आणि जेव्हा मी भांडण करते, मैं गाली देती हूँ, शिवाय देते, तो उस समय शैतान होता है तेरी बेटी है, आणि त्यावेळेस शैतान म्हणतो तुझी मुलगी आहे ना, बहुत प्रशंसा कर रहा था ना, आणि खूप स्तुती करत होता ना तिची. मैंने तेरे को बोला था ना 2 दिन रुक, मी म्हटलं होतं ना 2 दिवस थांब. 2 दिन के बाद मैं उसको ट्रेन का यात्रा करवाता हूँ, आज 2 दिवसात मी तिला ट्रेनची यात्रा करवतो, ट्रेन में गर्दी करवाता हूँ, ट्रेनमध्ये गर्दी करवतो. देखो फिर उसका ओरिजिनल रूप दिखाता हूँ कि वो तेरी है या मेरी है। तो मैं 2 दिन रुक, फिर 2 दिन, आणि 2 दिवस फक्त तू थांब. संडे को बोलता है परमेश्वर ये मेरी बेटी है, मेरी दासी है, मेरी दासी। 2 दिन के बाद में जब टक कभी सीखता है बापा को ना दिया कैसा गया, आपको समझा बराबर है। किसी और को पकड़ने से अच्छा है मुझे पकड़ा हुआ अच्छा है, बराबर ना। इसीलिए ना उपवास परमेश्वर चाहता है कि हमारी प्रशंसा हो, हम ऐसा जीवन जिए जिससे परमेश्वर को गर्व हो अपने बच्चे की। अगर आपका बच्चा सोचो अभी भाई अशोक भाई की दोनों बेटियां ऊंचे स्थान पर हो गई, तो क्या वो गर्व से नहीं बोलेंगे ये मेरी बेटियां हैं। आणि अशोक भाऊच्या दोन्ही मुली जर उंचच पदावरती कामाला लागले तर मग ते गर्वाने नाही म्हणणार का की माझ्या मुली आहे. और अगर उनसे कोई गंदा काम हो गया आणि जर त्यांच्याकडून काही घाण काम बाहर निकलेंगे, त्या बाहेर निघतील ना, शर्म से मुंह ढकेंगे आणि लाजेने मान खाली होईल. ये आपको फर्क समझा उपवास क्यों है इम्पोर्टेंट, आणि तुम्हाला माहिती पडलं उपवास महत्वाचा का आहे. तो ये कितना पॉइंट था, छठा पॉइंट है कि हम परमेश्वर, ये छठा था, अभी 7वां है।
तो छठा पॉइंट है कि हम परमेश्वर से हमें प्रशंसा हो। आणि 6वा पॉइंट आहे की देवाकडून आपली स्तुती व्हावी। हम परमेश्वर के निकट जाकर आपण देवाच्या जवळ जाऊ। परमेश्वर मनुष्य से नहीं, परमेश्वर से हमारी प्रशंसा आणि माणसांकडून नाही पण देवाकडून आपली स्तुती व्हावी। 7वां पॉइंट है, 7वा पॉइंट आहे हम नया बुदला बनकर नया वाइन हम में आ जाए। आणि नवीन बुदलं बनून नवीन द्राक्षरस आपल्यामध्ये हम एक यावं। नई मनुष्य, नई उत्पत्ति आणि नवीन उत्पत्ती, नवीन मनुष्य। और नया वाइन यानी नई बातें, परमेश्वर की जो बातें नई है वो इसमें अंदर हो। आणि नवीन द्राक्षरस म्हणजे देवाच्या ज्या काही नवीन गोष्टी आहेत ते आपल्यामध्ये यावं। पढ़ेंगे मत्ती 9 मत्ती 9 और उसका 14 से 17। 14 ते 17। मैथ्यू मत्ती 9 9 14 ते 17। 14 ते 17। त्यावेळेस योहानाचे शिष्य त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, आम्ही व पुरुषी पुष्कळ उपवास करतो, पण आपले शिष्य उपवास करत नाहीत, याचे कारण काय? येशू त्यांना म्हणाला, वरड्यात बरोबर वर आहे तोपर्यंत ते शोक करणे शक्य आहे काय? तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, तेव्हा ते उपवास करतील। कोणी कोऱ्या कपड्याचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही, कारण धड करण्याकरता लावलेले ठिगळ त्या वस्त्राला फाडते आणि छिद्र मोठे होते। तसेच कोणी नवा द्राक्षरस जुन्या बुदल्यात घालत नाही। हम जूना बॉडी यानी जूना बुदला, हम जूना बुदला नहीं होना चाहिए। जूना लाइफ, जूना मसीह, जूना व्यक्ति वैसा नहीं होना चाहिए। यीशु ये नया द्राक्षरस है आणि येशू ख्रिस्त नवीन द्राक्षरस आहे। यीशु ये नया द्राक्षरस है हमारे लिए जो दिया गया है। पवित्र आत्मा एक नया द्राक्षरस है जो हमारे लिए दिया गया है। आणि येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा हे नवीन द्राक्षरस आहे जे आपल्याकरता देण्यात आले। और हमें उसके लिए नया व्यक्ति बनना है आणि त्यासाठी आपल्याला नवीन व्यक्ती और हमें बनायची। नया व्यक्ति बनने के लिए उपवास एक ऐसा जरिया है जिसके द्वारा हम नए बनते हैं। आणि नवीन व्यक्ती बनण्यासाठी उपवास एक असा मार्ग आहे की आपण नवीन बनतो। हाँ, इसीलिए बाइबल में स्वर्ग के राज्य के बारे में बताया गया है। आणि स्वर्गाच्या राज्याबद्दल सांगण्यात आलेला आहे। और स्वर्ग के राज्य में सबसे लास्ट पॉइंट उसने बताया 13 अध्याय, मत्ती अध्याय 13 उसका 52। मत्ती 13:52। मैथ्यू चैप्टर 13 वर्स 52। मत्ती 13:52। तेव्हा तो त्यांना म्हणाला, प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे, अगर आप परमेश्वर के राज्य के शिष्य हुए हो तो आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी, आपल्या भंडारातून मतलब आपल्या मनातून, आपल्या आतून तो जुन्या म्हणजे कोणता? जुना करार बायबल आणि नवीन करार गोष्टी काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे। आतून काय निघालं पाहिजे? आपल्यातून वचन, और हमारे अंदर से वचन निकलना चाहिए। आतून जास्त वचन निघली पाहिजे। और अंदर से ज्यादा वचन निकलना प्रभूची चाहिए। इच्छा काय आहे? और परमेश्वर की इच्छा क्या है? उपवास करण्याच्या द्वारे आपण बुदले असे बुदले बनावे जे नवीन असो। और उपवास के कारण हम ऐसा बुदला बनना चाहिए जो नया है। हाँ, हमारा मशका नया होना चाहिए। आणि आपले जे बुदला आहे ते नवीन असतं हम पाहिजे। अच्छी मशके होने चाहिए। आपण चांगले बुदले नाही पाहिजे, नवीन। क्योंकि अगर हम जुने हैं, कारण आपण जुने आहोत, तो जुना होने के बाद जो वचन आता है वो फाड़ देता है। आणि जुना असल्याच्या नंतर मग जे काही वचन आहे ते फाडून जैसे टाकते। मैं उदाहरण बताती हूँ। उदाहरण सांगते। बाइबल हमें बताती है दाखरस की मतवाले मत बनो, इससे दुश्मन होता है, पवित्र आत्मा से परिपूर्ण हो जाओ। आणि बायबल आपल्याला सांगतं की द्राक्षारसाने मस्त होऊ नका, त्याच्याद्वारे दूध पण होतं, पण पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा। फिर जब जो यहाँ दारू पीने वाले लोग या तंबाकू खाने या व्यसन करने वाले लोग जब ये वचन सुनते हैं तो वो उनका जुना मशका होने के कारण, आणि जे व्यसन करणारी लोक आहेत त्यांनी हे वचन ऐकल्याच्या नंतर त्यांचा जुना बुदला असल्यामुळे होता क्या है? ये नया वचन उनके अंदर जाता है आणि होतं काय, हे नवीन वचन त्यांच्या आत जातं। वो सह नहीं पाता, उनका बॉडी सह नहीं पाता, उनका जीवन सह नहीं पाता आणि त्यांचं शरीर, त्यांचं जीवन ते सहन नाही करू और शकत पहले से ज्यादा दारू पीते। आणि ते पहिल्यापेक्षाही जास्त दारू पितात। अगर आप ओल्ड बॉडी, ओल्ड थिंकिंग, ओल्ड आपका जो लाइफस्टाइल है ओल्ड, वैसे ही आप हो तो जो कुछ वचन यहाँ से आएगा वो आपको फाड़ेगा। आणि तुमचा स्वभाव, तुमचं विचार हे सगळे जुने आहेत, मग जे काही वचन आहे ते तुम्हाला फाडून टाकेल। आपका जो होल है यानी आपकी जो कमजोरी वो दिखाई देगी, क्योंकि वहाँ क्या लिखा है? नया कपड़ा जूने कपड़े को लगाने के बाद नया कपड़ा क्या करेगा? जूने कपड़े को फाड़ देगा।
जूने कपड़े को फाड़ने के बाद होल बड़ा दिखाई देगा। यानी हमारी जो कमजोरियां है अगर वो ज़्यादा दिखाई देती, इसलिए लोग क्या भाई ये भान को रे भाई जब सुन लामरा यांच्याशी मस्करी सुरू होणार ना, नाही तर लय कमाई झालं बाबा, सुरू झालं आता काय बाबा, आता काही खैर नाही बाबा, लोग क्यों बोलते हैं सर? आणि लोक असं का बोलतात आपल्याबद्दल? त्यांना जुना स्वभाव, उनको जुना स्वभाव दिखाई दिया, वचन आया, उन्होंने वचन सुना, ग्रहण किया, लेकिन उनका बुदला यानी उनकी मशकें फट गई, उनका लाइफ फट गया। यीशु ने उनका लाइफ दिखा दिया कि अभी भी लाइफ उनका जुना है। आणि त्यांनी वचन ऐकलं, त्या वचनाचा स्वीकार केला, पण काय झालं, देवाचं वचन त्यांनी ऐकलं पण त्यांचा बुदला जुना असल्यामुळे ते फाटले गेले। उनका लाइफ दिखाई देता आणि त्यांचं जीवन देवाने दाखवलं कि वो अभी भी चेंज नहीं है, की ते अजूनही बदललेले नाही आहे। तो समझ में आया? इसलिए उपवास क्या करता है, हमारे लाइफ को नया बना देता है। आणि उपवास काय करता, आपल्या जीवनाला नवीन बनवतो। नया मशका, नवीन बुद्धि, नया वचन भर पाएगा, एक्सेप्ट करेगा, हाँ बाबा नहीं बाबा ऐसा नहीं ऐसा नहीं बाबा। आणि ते नवीन वचनाचा स्वीकार करू शकतील की हाँ असं नाही करायचं। 8वां पॉइंट, 8वां मुद्दा, पवित्र आत्मा से हमें मार्गदर्शन मिलता है उपवास में। आणि पवित्र आत्म्याकडून आपल्याला मार्गदर्शन भेटतं उपवासामध्ये। हमें किसी भी चीज का कोई भी मार्गदर्शन चाहिए तो उपवास सबसे बेस्ट मार्ग है। आणि कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला जर मार्गदर्शन पाहिजे तर उपवास हा उत्तम मार्ग आहे। सबसे बेस्ट प्रेरितों के काम 13 का 3, 2 और 3। प्रेषितांचे कृत्य 13:2-3। प्रेरितों के काम, प्रेषितांचे कृत्य 13:2-3। 13:2-3। ते प्रभूची सेवा व उपवास करत असतात। पवित्र आत्मा म्हणाला की बर्नबा व शौल यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करून ठेवा। तेव्हा त्यांनी उपवास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली। उपवास में परमेश्वर ने उनको मार्गदर्शन किया कि इन दोनों को अलग सेवा दी आणि उपवासात त्यांना मार्गदर्शन भेटले की या दोघांना सेवेसाठी निवडलेला आहे। फिर उपवास में उन्होंने क्या किया, वापस उनके ऊपर हाथ रखकर उनको उस सेवा के लिए भेज दिया। आणि मग त्यांनी पुन्हा उपवास करून त्यांच्यावरती हात ठेवून त्यांची रवानगी केली। उपवास एक ऐसा जरिया है जिसे हम होली स्पिरिट से मार्गदर्शन देते हैं। आणि उपवास एक असा मार्ग आहे ज्याच्याद्वारे आपण पवित्र आत्म्याकडून मार्गदर्शन आपके जीवन में कोई भी समस्या है, कुछ भी आप पवित्र आत्मा से मार्गदर्शन ले सकते हैं। उसके लिए परमेश्वर के साथ बैठो, पवित्र आत्मा के साथ बात करो, स्तुति आराधना करो, बाइबल पढ़ो, प्रार्थना करो, थोड़ा टाइम रुको और कहो देख पवित्र आत्मा मेरा ये समस्या है, मुझसे बात कर, मुझे मार्गदर्शन कर, क्या करना चाहिए, तू क्या कहता है। पवित्र आत्मा मार्गदर्शन करेगा। आणि तुमच्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही काय करा, देवाबरोबर बसा, त्याच्या संगतीमध्ये बसा, तुझी उपासना करा, प्रार्थना करा आणि देवाच्या आत्म्याला विचारा की पवित्र आत्मा या समस्या आहेत आता याच्यामध्ये मी काय करू, तुम्हाला मार्गदर्शन कर आणि पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करेल। पवित्र आत्मा इसलिए दिया गया है कि हमें मदद कर सके। पवित्र आत्मा यासाठी आपल्याला देण्यात आले की त्याने आपल्याला मदत करावी। आगे का पॉइंट, पुढचा पॉइंट, हमारे कठिन समय में, हमारे घर में, हमारे गांव में, हमारे नगर में या हमारे चर्च में या दूसरे चर्चेस में कहीं पर भी कोई भी समस्या है तो हम तुरंत उपवास करना चाहिए। आणि कठीण समयी आपल्या घरामध्ये, आपल्या गावामध्ये कुठेही काही समस्या आहे तर आपण लगेच उपवास करायचा। नेहम्या अध्याय 1 उसका 4। नेहम्या अध्याय 1:4। नेहम्या अध्याय 1 उसका 4। हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिलो। मी उपवास करून स्वर्गीयांच्या देवाची प्रार्थना केली। हाँ, हम देखते हैं कि नेहम्या को जब मालूम पड़ा कि यरूशलेम की दीवार जो शहर पर टूट गई है, जल गई है, वो बहुत दुखी हुआ। जब उसे मालूम पड़ा कि अरे मेरे यरूशलेम जो मेरा ठिकाना है उसका हालत ऐसा है, तो उसने क्या किया, वो सिर्फ रोने नहीं लगा परंतु उसने उपवास भी किया। आणि जेव्हा त्याला माहीत पडलं की यरूशलेमचा जो तट आहे तो पडलेला आहे आणि जे यरूशलेम आहे ते उद्ध्वस्त
झालेला आहे म्हणून त्याला खूप दुःख झालं आणि त्याने उपवास केला. इसलिए प्रियो, जब जिंदगी में कोई भी कठिन परिस्थिति हम किसी के जीवन में या कहीं पर भी हमारे नगर में, हमारे चर्च में या कुछ भी परिस्थिति दिखती है तो हम तुरंत उपवास करना चाहिए. आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या घरामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या नगरामध्ये किंवा आपल्या मंडळीमध्ये कोणतीही बिकट कठीण परिस्थिती दिसली तर आपल्याला लगेच उपवास उसने करायचा. अपने घर में अपने रूम में उपवास किया, आणि त्याने आपल्या घरात आपल्या रूम मध्ये उपवास केला, लेकिन उपवास किया, पण उपवास रो केला रो कर उपवास किया, आणि रडून रडून उपवास और उसका केला उपवास का उत्तर भी प्रभु दिया उसने. आणि त्याच्या उपवासाचं उत्तर पण देवाने त्याला उसी को दिलं प्रभु ने शहरपना बनाने के लिए इस्तेमाल किया. आणि त्याचाच वापर देवाने तटबंदी करण्यात तट बनवण्यासाठी केला. इसलिए प्रियो, कभी भी याद रखो, आणि प्रेम नेहमी लक्षात हमारे ठेवा. आंखों के सामने जब कुछ कठिन परिस्थितियां दिखती है आणि आपल्या डोळ्यासमोर काही कठीण परिस्थिती तो दिसते उन परिस्थितियों से हारो मत, उपवास करके बैठो प्रभु से और उस उपवास कठिन परिस्थिति से बाहर निकलो. आणि त्या कठीण परिस्थितीमधून तुम्ही हारू नका, पण उपवास करून तुम्ही देवाबरोबर बसा आणि त्या कठीण परिस्थितीवरती तुम्ही जय प्राप्त करा. उसके आगे का पॉइंट, त्याचा पुढचा पॉइंट, अगर आप बीमार हो जर तुम्ही आजारी आहात उपवास करा बीमारी में भी उपवास करो. आणि आजारपणात पण उपवास करा. प्रियो, बहुत लोग बोलते, डॉक्टर लोग भी बोलते हैं कि तुमसे पोटाचा डिस्टर्बन्स है, तुम्हें उपवास करू नका. और आपकी पेट में गड़बड़ी है, आप उपवास मत करें. कुछ नहीं होगा, उपवास से हम मरेंगे नहीं. और आपण उपवासाने मरणार नाही. प्रियो, परमेश्वर ने उपवास एक ऐसा जरिया दिया है जिससे हमें कोई तकलीफ नहीं होने वाली. आणि देवाने एक उपवासाचा मार्ग आपल्याला दिलेला आहे की ज्याच्याद्वारे आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही होणार. इतना अच्छा जरिया प्रभु दिया है आणि इतका चांगला मार्ग देवाने दिलाय. तो इसीलिए अगर बीमार है तो बीमारी में भी हम उपवास करेंगे तो बीमारी जल्दी जाती है. आणि आजारी आहोत, आजारपणामध्ये जरी आपण उपवास केला तर आजार पण लवकर जातात. भजन संगीता स्तोत्र संहिता 35, 35, 13 और 14. Psalm 35, स्तोत्र संहिता 35, Psalm 35, स्तोत्र संहिता 35, 13 and 14, 13 आणि 14. 13 आणि 14. स्तोत्र संहिता 35 त्याचं 13 आणि 14. स्तोत्र संहिता 35, 13 आणि 14. मी तर त्यांच्या आजारात गोंडपाट नेसत असे, मी उपवास करून आपल्या जीवाला क्लेश येत असे. माझी प्रार्थना माझ्या पदरी परत आली. तो जणू काय माझा मित्र, माझा भाऊ आहे असे समजून मी त्याच्याशी वागलो. आईसाठी शोक करणाऱ्यासारखा स्तुती पेहरावाने मी मान खाली घालून हिंडलो. बस इथे लिहितात की तो आजारी आहे, त्याचा मित्र आजारी आहे. पण मी तुम्हाला सांगते, कोणी दुसरे पण आजारी असेल किंवा तुम्ही आजारी आहात तो तुम्ही उपवास करा. और कोई दूसरी बीमारी है फिर आप बीमार है फिर भी आप उपवास करो. मेरे पैर के लिए मैंने खुद उपवास किया. माझ्या पायासाठी मी स्वतः उपवास केला. मुझे मालूम था वो कैसा लुला हो जाता था. आणि मला माहित आहे की तो कसा लुळा व्हायचा. उसमें से मैं बाहर निकली उपवास प्रार्थना के द्वारा. पण त्याच्यातून मी बाहेर निघाले उपवास रात की प्रार्थना के द्वारा. रात्रीच्या प्रार्थनेद्वारे. वो रात की प्रार्थना कभी भूलेगी नहीं. आणि मी ती रात्रीची प्रार्थना कधी विसरणार रात नाही. की प्रार्थना में इकट्ठे हुए थे आणि ते रात्रीच्या प्रार्थनेमध्ये एकत्र रात की झालो. प्रार्थना में प्रभु मेरे उस घुटने को स्पर्श किया था. आणि रात्रीच्या त्या प्रार्थनेमध्ये देवाने माझ्या गुडघ्याला स्पर्श केला. बाद से मुझे कभी भी लुलापन नहीं हुआ. आणि त्याच्यानंतर मला कधी डोळेपणा नाही आला. हे प्रभु सिर्फ इतना मैं प्रिकॉशन लेती हूँ, बाकी रुकती नहीं. आणि फक्त मी एवढीच आहे काळजी घेते, मी पळत नाही. रिस्क नहीं. जो प्रभु गिफ्ट दिया वो चोरी होने नहीं देना. आणि जे देवाने गिफ्ट दिले ते चोरी नाही ट्रेन होते. जाता है जाने दो. ट्रेन जाते जाऊ दे. उसके बाद के ट्रेन से जाएंगे. त्याच्यानंतरच्या ट्रेनमध्ये जाऊ. बाकी नहीं पकड़ के ट्रेन चालू ट्रेन तो बिल्कुल भी नहीं पकड़. आणि चालू ट्रेन तर मी बिलकुल नाही पडत. चालू ट्रेन भी नहीं छोड़. आणि चालू ट्रेन सोडत नाही. जो कुछ है रुको, चढ़ो, रुकी, उतरो. आणि जे काय थांबून करतो. जान में तो सब कुछ है बाबा. आणि जीव आहे तर सगळं काही आहे. असा तपट टुकड़ा बिगड़ा करके हमें नहीं मरना है. आणि तुकडे तुकडे होऊन नाही तो मारायचे. होने भी नहीं देगा. आणि ते होऊ पण नाही देणार. उसके लिए हम केयरफुल रहना. पण त्याच्यासाठी आपण काळजीपूर्वक राहायचं. कहने का उद्देश्य बीमार भी है ना तो भी हम उपवास करना. आणि सांगायचं उद्देश आजारी आहे तरी उपवास और करायचा. उसमें परमेश्वर चंगाई देता आणि है. त्याच्यात देव आरोग्य देतो. और परमेश्वर बीमार लोगों को ठीक भी कर देता है. आणि देव आजारी व्यक्तीला बरं पण करतो. उसके आगे का पॉइंट है, पुढचा पॉइंट आहे, जैसे अभी इस वचन में हमने जो देखा कि उसका मित्र बीमार था. आणि जसं आपण पाहिलं गेलं तर मित्र आजारी होता. मेरे सगे सोने के जैसा. आणि माझ्या सगळ्या नातेवाईकांसारखं. वैसे मैं उसके लिए रोया, तसं मी त्याच्यासाठी विलाप केला, दुःख उचलला, दर्द उठाया, त्रास उचलला, उपवास किया. उपवास केला. वैसे ही नेक्स्ट पॉइंट बताता है, कोई व्यक्ति आपको बहुत अच्छा लगता है लेकिन उसका नुकसान हुआ है, उसके जीवन में बहुत दुख है, दर्द है, कष्ट है, तो उसके लिए आप उपवास करें. आणि कोणता व्यक्ती जो तुम्हाला खूप आवडतो आणि त्याच्या जीवनात काही नुकसान झालेलं आहे, त्याचं काही वाईट होत आहे, जीवनात त्याच्या वाईट परिस्थिती चालली तर तुम्ही त्याच्यासाठी उपवास करा. अपने फ्रेंड्स के लिए आप एक दूसरे से मिलते जुलते अपना दुख बताते, वो सुनने के बाद आपके अंदर फीलिंग आना चाहिए, अरे नहीं इसका पति इसके साथ कैसा
ये आपके अंदर से आना चाहिए। आणि जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटता आणि एकमेकांचं दुःख सांगता तेव्हा तुमच्या आतमध्ये अशा फिलिंग्स आल्या पाहिजे की नाही हिचं नवरा हिच्याबरोबर बरोबर वागत नाही, मग त्या फिलिंग्स तुमच्या आतमध्ये आल्या पाहिजे की नाही मी हिच्यासाठी उपवास करेन। दावीद ने योनाथन के लिए उपवास किया। दावीदाने योनाथानासाठी उपवास केला होता। पढ़ेंगे उस वचन को। दूसरा शमूएल अध्याय 1 उसका 12। योनाथन नाश हुआ, उसके लिए उसने शोक किया और उपवास किया। आणि योनाथानाचा नाश झाला त्यासाठी त्याने उपवास केला आणि शोक केला। दूसरा शमूएल अध्याय 1 त्याचं 12 उसका 12। दूसरा शमूएल अध्याय 1 त्याचं 12 उसका 12। शाऊल त्याचा पुत्र योनाथान, परमेश्वराचे लोक आणि इस्रायलाचे घराणे हे सर्व तलवारीने पडले म्हणून त्यांच्याबद्दल त्यांनी शोक केला, विलाप केला आणि संध्याकाळपर्यंत ते उपाशी राहिले। कौन सा अच्छा है? इंसान जिंदा रहता है, उसके जीवन में दुख दर्द कष्ट बदल जाए, सुख आए तभी उपवास किया हुआ अच्छा है, या जैसे अभी मरने के बाद उसके लिए दुख कर रहे, रो रहे और उपवास कर रहे, वो अच्छा है? तो मेरा आज कहने का यही है, जब आपके जो भी फ्रेंड्स हैं, आप एक दूसरे से बात करते हो, उनके दुख सुख आप शेयर ग्रहण करते हो, उनके लिए उपवास करो कि उस परिस्थिति से वो बाहर निकले। आणि तुम्ही एकमेकांबरोबर संगती करता, जेव्हा ती लोक तुम्हाला काही दुःख सांगतात तर तुम्ही त्यांच्यासाठी उपवास करा की त्या परिस्थितीतून ते बाहेर निघावे। मरने के बाद तो अभी नेचुरली लोग नहीं थे, तो अभी मरने के बाद तो सभी लोग बोलते आ रहे हैं खाना तो छोड़ ही देते, बेचारा गया। आणि मेल्यानंतर तर सगळेच रडतात, सगळेच शोक करतात आणि जेवण पण सोडून देतात की गेलाय म्हणून। तो इसलिए वीडियो आज कहने का उद्देश्य कि अपने प्रिय व्यक्ति के लिए उसका नुकसान हो रहा है, इसलिए आप उपवास करो। आणि प्रिय व्यक्तीसाठी ज्यांचं नुकसान होत आहे त्या लोकांसाठी तुम्ही उपवास करा। उसके आगे का पॉइंट, पुढचा पॉइंट, खास परमेश्वर से आपको कुछ रेवलेशन मिलने के लिए उपवास करो। आणि खास देवाकडून तुम्हाला काहीतरी प्रकटीकरण भेटण्यासाठी उपवास करा। कुछ रेवलेशन, जैसे डैनियल को 10 आणि खास प्रकटीकरण जसं डॅनियलला 10 उसने उपवास किया कि उसको खास स्पेशल रेवलेशन चाहिए था, प्रकटीकरण चाहिए था, आणि खास त्याला प्रकटीकरण पाहिजे होतं। 10 डैनियल 10 3 सबंध सप्तके संपेपर्यंत मी स्वादिष्ट अन्न मुळेच खाल्ले नाही। हाँ, उसने जो उपवास किया उसने स्वादिष्ट खाना, मन को ललचाने वाला खाना खाया नहीं, जैसे चिकना भोजन, मटन मच्छी, हाँ ऐसे वैसे वाला सारा भोजन उसने वर्ज्य किया। मांस व द्राक्षरस ही माझ्या तोंडात गेले नाही। उसने कोई ऐसी वस्तु भी डाली नहीं जिससे वो खुश हो सके उसका बॉडी, आणि मी तेलाभंगही केला नाही और सिर को तेल भी नहीं मिला, बाल सूखा रखा उसने 3 सप्ताह। क्यों? क्योंकि उसे जो देखा था उसने दर्शन, वो दर्शन का स्पष्टीकरण चाहिए था, आणि त्याने जे दर्शन पाहिलं होतं त्याचं स्पष्टीकरण डॅनियलला पाहिजे होतं। इस उपवास से परमेश्वर ने एक दूत भेजकर उसको रेवलेशन दिया, यानी प्रकटीकरण किया। आणि ह्या उपवासामध्ये देवाने एक स्वरूप पाठवून त्याला प्रकटीकरण केलं। उपवास में कुछ बातों के लिए, कुछ बात पहचानने के लिए, मालूम होने के लिए भी हम उपवास कर सकते हैं। आणि काही गोष्टींना ओळखण्यासाठी, परखण्यासाठी पण आपण ते प्रकटीकरण मागण्यासाठी आपण उपवास करायचा आहे। 13 पॉइंट है ना, 13 पॉइंट आहे। तो 13वां है कि हमारा विवेक जो है ना, हमारे विवेक के लिए, हमारी सोच जो होती है शुद्ध होने के लिए हम उपवास करना है। आणि आपले जे विचार आहे, जो विवेक आहे तो शुद्ध होण्यासाठी आपण उपवास करायचा आहे। आध्यात्मिक रीति से हम नूतनीकरण, यानी एक नई रीति से हम फिर से चलने वाले और परमेश्वर से मार्गदर्शन पाने वाले होने चाहिए। आणि आत्मिक रीतीने आपण नवीनीकरण करणारे आणि देवाच्या मार्गदर्शनाखाली चालणारे असले पाहिजे। डैनियल में है तो 9 का 3 पॉइंट, 9 डैनियल का 9 का 3। हे जाणून मी आपले मुख प्रभु देवाकडे लावून प्रार्थना विनवण्या। हाँ, ये जानने के बाद मैंने क्या किया, मैंने अपना मुख परमेश्वर की ओर किया और प्रार्थना विनती करने लगा। उपवास, गोंताट नेसणे, वांगावर राख उधळणे चालू केले। हाँ, ये सब मैंने किया। क्यों? क्योंकि उसे उसकी आध्यात्मिक
नूतनीकरण यानी आत्मिक रीति से उसको अपनी बढ़ती चलना था, नया रीति से बनाना था आणि आत्मिकरित्या त्याला नवीन बनायचं होतं, त्याला वाढवायचं होतं. इसीलिए उसने उपवास किया आणि म्हणून त्याने उपवास केला होता. सबसे लास्ट सर्वात शेवटचं 14 उपवास प्रार्थना करने से आप परमेश्वर के मंदिर में सदा रहते हो आणि उपवास प्रार्थना केल्याने तुम्ही देवाच्या मंदिरात सदा सर्वजण राहता, परमेश्वर के बने रहते हो. देवाचे बनून राहतात. लूक अध्याय 2 लूका अध्याय 2 37 37. लूक चैप्टर 2 लूका अध्याय 2 वर्स 37 37. 2 लूक 2 37 37. आता ती 84 वर्षांची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे. मंदिर न छोड़ूं जाता, वो मंदिर बिल्कुल नहीं छोड़ी. उपवास प्रार्थना से हमारा मंदिर नहीं छूटता, आणि उपवास प्रार्थनेमुळे आपलं मंदिर सोडत नाही. हम मंदिर में बने रहते हैं, आपण मंदिरात बनून के राहतो, बने रहते हैं, देवाचे बनून राहतो खुद परमेश्वर का मंदिर बने रहते हैं. आणि आपण स्वतः देवाचे मंदिर बनून हम राहतो मंदिर बने रहते हैं आणि आपण मंदिर बनून राहतो. क्योंकि हम परमेश्वर का क्या है, कारण आपण देवाचे काय आहोत? मंदिर. मंदिर. तो जो जहाँ जिस मंदिर में उपवास प्रार्थना है, जिस जीवन में उपवास प्रार्थना है, वो मंदिर है. आणि ज्या जीवनामध्ये उपवास प्रार्थना आहे ते मंदिर आहे. इसीलिए हम स्थिर रहते हैं, मंदिर में बने रहते हैं, मंदिर ही बने रहते हैं. आणि म्हणून आपण स्थिर राहतो, मंदिरच बनून राहतो. इसलिए प्रियो उपवास जरूरी है. आणि म्हणून त्यांना उपवास गरजेचा इसलिए आहे. आप हमारे सुबह के वचन में जाएंगे. सकाळच्या वचनामध्ये आपण जाऊ. कौन सा वचन है, कौनसा? 22 मध्ये हम देखते हैं कि अब्राहम ने 3 दिन का उपवास किया. चौथे वचन में हम देखते हैं कि वो अब्राहम ने 3 दिन का उपवास किया आणि अब्राहमने 3 दिवसाचा उपवास और केला वो उपासना करने के लिए ऊपर मोरिया पहाड़ पर चढ़ गया. आणि उपासनेसाठी तो मोरिया डोंगरावर गेला. उसने सब कुछ जैसे बोला था वेदी बनाई, आणि सगळं काही जसं सांगितलं होतं तसं त्यांनी वेदी बनवली. उस पर लकड़ी रख दिया त्याच्यावरती लाकडं और ठेवली उसके ऊपर इसहाक को बांधकर उसके ऊपर रख दिया. आणि त्याच्यावरती त्यांनी इसाकाला बांधून त्याच्यावर ठेवलं. जब उसने अपना छुरा लिया उसे मारने के लिए, आणि जेव्हा त्यांनी स्वतःची सुरी उचलली त्याला मारण्यासाठी, तो परमेश्वर ने दूत ने कहा कि अब्राहम अब्राहम तो अपना हाथ रोके रख. आणि देवाचा दूत त्याला म्हणाला, हे अब्राहमा स्वतःचा हात वावर. और परमेश्वर ने उपाय किया, आणि देवाने त्याच्यासाठी उपाय एक केला. मेंढा दे दिया, त्याला एक एडका दिला, झाड़ी के बीच में फंसा हुआ था. झाडामध्ये बसलेला होता. पढ़ते हैं 13वें वचन में कि उसने उस मेंढे को लिया, देखो उस मेंढे को लिया और अपने पुत्र के स्थान पर उसे होम बलि करके चढ़ाया. आणि त्याने तो एडका घेतला आणि आपल्या पुत्राच्या ऐवजी त्याने त्या एडक्याला अर्पण केलं. उपवास कभी व्यर्थ नहीं जाता. उपवास कधी व्यर्थ जात उसने नाही. अपने बेटे के लिए उपवास किया. त्याने आपल्या मुलासाठी उपवास केला होता. मेरा बेटा मेरे से अभी चला जाएगा आणि माझं मूल माझ्यापासून आता निघून और जाईल मुझे ये बेटा मुझे चाहिए आणि मला हे मुलगा आता पुन्हा पाहिजे. और उसका उपवास ग्रहणीय हुआ और उसका बेटा जिस बेटे के लिए उसने उपवास किया था वही बेटा उसे मिल गया. आणि त्याचा उपवास ग्रहणीय झाला आणि ज्या मुलासाठी त्याने उपवास केला होता तो मुलगा त्याला पुन्हा होम भेटला. बलि तो चढ़ाना निश्चित था. आणि होमार्पण करण्याचं निश्चित होतं. इसलिए परमेश्वर ने उपाय भी किया. आणि म्हणून देवाने उपाय करून उसकी केला जगह पर उसके पुत्र की जगह पर मेंढा दे दिया. आणि त्याच्या पुत्राच्या ऐवजी त्याला हाँ, और उस मेंढे को वहाँ चढ़ा दिया. आणि ते एडक्याला त्यांनी तिकडे चढवलं. इसलिए प्रियो परमेश्वर का वचन कहता है कि उसके उपवास से उसे प्रतिफल मिला. आणि त्याच्या उपवासामध्ये त्याला त्याचं प्रतिफल उसे क्या भेटलं. उसने क्या उपवास किया था? त्याने काय उपवास केला होता? मुझे मेरा बेटा मिले. मला माझा मुलगा भेटावा. और मिला आणि भेटला ना. भेटला ना. सही बात है. उपवास कभी व्यर्थ नहीं जाता. आणि उपवास कधीही व्यर्थ जात नाही. हमेशा याद ही रखो. नेहमी लक्षात आज ठेवा. हमारा परमेश्वर मिले, इसलिए परमेश्वर ने उसे आशीष दिया. आणि म्हणून देवाने त्याला आशीर्वाद दिला. यही आशीष आज हम आपके ऊपर डिक्लेयर करते हैं. आणि 7वें दिन में आप आशा मत रखो. आणि 7व्या दिवशी तुम्ही आशा ठेवू नका. तो आज ही है वो आशीष. आणि आजच तो आशीर्वाद आहे. क्योंकि आप उपवास पहले दिन में आए ना, कारण तुम्ही उपवासात पहिल्या दिवशी आला ना. आज उपवास का वचन था. आणि आज उपवासाचं वचन होतं. पढ़ेंगे 16 पासून. परमेश्वर म्हणतो, मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो. हाँ, क्योंकि परमेश्वर से बड़ा कोई नहीं, इसलिए वो खुद की शपथ खाता है की तू हे कृत्य केलेस. आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलाला माझ्यापासून राखून ठेवले नाही. एक मिनट. इसीलिए तूने ये कृत्य किया. क्या कृत्य किया? आज आपने उपवास किया, इस उपवास में मन फिराया, पश्चाताप किया, सामर्थ बढ़ने के लिए प्रार्थना किया, जो जो हमने वचन सीखे उन सारी बातों को लिए आपने उपवास के लिए अपना लाइफ दिया. इसीलिए आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलाला माझ्यापासून राखून ठेवले नाही.
याच तो मी तुला आशीर्वादित करीन हाँ, इसलिए प्रभु तुझे आपको कहता है मैं तुम्हें आशीष दूंगा व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी मैं तेरी बढ़ती करूंगा तेरी बढ़ती के बाद बढ़ती करके तेरे बच्चों को भी बढ़ाऊंगा तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी समुद्र तीरीच्या वाळूइतकी होईल असे करेन तेरे वंश अनगिनत होंगे तेरे वंश को मैं बढ़ाऊंगा तेरा वंश सदा मेरा सामने बना रहेगा तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करेल हाँ तेरा वंश क्या करेगा तू नहीं तेरा वंश याद रखो क्या है आपके वंश को आशीष है कि तुम्हारा वंश क्या करेगा शत्रुओं को जो भाग है उस पर वो अधिकारी होगा मालूम हुआ आगे तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतात म्हणून परमेश्वर कहता है तूने मेरा बात सुना ना इसलिए इस पृथ्वी की जितनी जातियां हैं तेरे वंश को क्या बोलेगी धन्य मानेगी मालूम पड़ा ये है उपवास का ब्लेसिंग जो अब्राहम को मिला और आज हमें मिला आणि हा आहे उपवासाचा आशीर्वाद जो अब्राहमाला भेटला आणि आज आपल्याला हालेलुया हालेलुया आप सोचोगे यहाँ लिखा है मैं तुझे आशीष दूंगा मैं निश्चित तुझे आशीष दूंगा निश्चय ये शब्द लिखना 17वें वचन में लिखा है निश्चय जब वो कहता है निश्चय तो निश्चय वो कभी टालेगा नहीं आणि जेव्हा देव म्हणतो निश्चित करेल तर मग नक्की करेल टाळणार नाही आशीष में क्या क्या आता है आशीर्वादामध्ये काय काय अब्राहम को परमेश्वर ने बहुत आशीष दिया अब्राहमाला देवाने खूप आशीर्वाद इतना दिला आशीष दिया इतका आशीर्वाद दिला जब परमेश्वर ने कहा कि मैं तुझे और देता हूँ तो वो कहता है नहीं चाहिए ऑलरेडी बहुत है बेटा ही नहीं है तो लेके क्या करूँ आणि जेव्हा देव त्यांना म्हणाले मी तुला अजून देतो तेव्हा तो म्हणाला नको आहे आता मला अजून माझ्याकडे पहिलेच खूप काही आहे पुढचाच काय तुम्ही घेऊन काय करू तो मैं तुझे बेटा भी दूंगा आणि देव म्हणाला तुला मुलगा पण दे ये भी दूंगा पण दे और परमेश्वर ने उसके स्थान पर अब्राहम के काल में अब्राहम एक रिच था अमीर था और वहाँ का एक बड़ा नेता था उडारी था लोग उसके सामने झुकते थे लोग उसके सामने बैठते थे लोग उससे सलाह लेने आते थे उसे मार्गदर्शन करने आते थे अब्राहम योद्धा था वो लड़का था उसको बुद्धि थी उसे कब कैसा चाल चलना है वो सब उसे मालूम था ऐसा इसे कहते आशीष आणि अब्राहम पैसा 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 ही आशीष नहीं होती आणि फक्त पैसे पैसे आशीर्वाद नसतात लोग झुकते हैं लोक झुकतात आदर देते हैं आदर देतात पहचानते हैं ओळखतात लोग अब्राहम को पहचानने लगे लोक अब्राहमाला ओळखू लागले ये तो अब्राहम को कौन पहचानता है नाहीतर अब्राहमाला कोण ओळखत होता अगर वो अपने पिता के साथ रहता तो कोई उसको पहचानता आणि जर तो आपल्या पिढ्याबरोबर राहिला असता त्याला कोणी ओळखलं असतं का सिर्फ उसके बाप को उसके बड़े भाई को जाना जाता आणि फक्त त्याच्या वडिलांना आणि त्याच्या मोठ्या भावाला ओळखण्यात वो आलं परमेश्वर के लिए अलग हुआ इसलिए लोग उसको पहचाने लगे आणि तो देवासाठी वेगळा झाला म्हणून लोक त्याला ओळखू हमारा लागले भी थोड़ा सा उदाहरण लेंगे तो हम भी लोग हमको पहले कोई पहचानते थे कोई मान था सम्मान था आज हमको लोग पहचानने लगे आणि पहिली लोक आपल्याला ओळखत नव्हती पण आता लोक आपल्याला ओळखतात मान सन्मान देतात लोग हमें देखते हैं आणि लोक आपल्याला हम बघतात चलते हैं लोग हमें आगे पीछे से देखते रहते हैं आणि आपण चालतो लोक आपल्याला मागून पुढून बघत क्योंकि राहतात हम प्रकाश है ना कारण आपण प्रकाशित इसलिए वो आहोत लोग प्रकाश को देखते रहते हैं म्हणून ती लोक प्रकाशाला पाहत राहतात मालूम हुआ माहित झालं सबसे बड़ा आशीष है आणि हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे प्रभु आपको ये आशीष से भरे और हमारे दोनों हाथों को उठाएंगे खड़े हो जाएंगे और हम इस ब्लेसिंग को ले लेंगे आणि आपण उभं राहूया आपले दोन्ही हात उंच करू आणि आपण या आशीर्वादाला घेऊ दोनों हाथों को ऊपर उठाओ आपले दोन्ही हात उंच करा और इस ब्लेसिंग को ले लो या आशीर्वादाला घ्या पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु आपके सामने आते सचमुच प्रभु इन्होंने उपवास किया प्रभु और उपवास का उत्तर देने वाला तो पिता परमेश्वर तूने उसे अब्राहम को प्रभु वापस उसका पुत्र दिलवाया इन्होंने भी कुछ विषय रखे प्रभु इन्होंने जो जो विषय रखे ये सब आपके सामने उन्होंने रखे प्रभु पवित्र पिता वो सारे विषयों के प्रति उनको उत्तर तू जरूरी देगा यहोवा तेरे उपाय करने वाले परमेश्वर जैसे तेरे वचन में लिखा है कि आज तक भी कहा जाता है यहोवा के पहाड़ पर उपाय किया जाएगा तो आज इस यहोवा के इस पहाड़ पर ये लोग आए हैं इसलिए इनका उपाय किया जाएगा जिस विषय के लिए इन्होंने उपवास किया है उसका उपाय किया जाएगा और ये लज्जित और वंचित नहीं होंगे ये निराश नहीं होंगे ये हताश नहीं होंगे यीशु के नाम से डिक्लेयर करते हुए पवित्र पिता उसी रीति से प्रभु जो आज तूने इन्हें आशीष दी है कि मैं तुझे निश्चय आशीष दूंगा मैं तेरे वंश को निश्चय आकाश के तारागण के समान और तीर के बालों की रिंगों के समान अंकित करूंगा तेरा वंश अपने शत्रुओं के नगरों का अधिकारी होगा और पृथ्वी की सारी जातियां अपने को तेरे वंश के कारण धन्य मानेगी क्योंकि तूने मेरी बात मानी है इन सभी ने तेरी बात मानी
कर आपके भवन में आए, इसलिए ये आशीष पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से इनके ऊपर रखकर इन वचनों से मुद्रित करती हूँ। और प्रभु तू निश्चय निश्चय इन्हें आशीष देगा और इनका वंश निश्चय धन्य कहा जाएगा। धन्यवाद देते मेरे मान आपका लोग लगाते शुद्धारा घोषित करते प्रभु। आज के इस पहले दिन का उपवास करने के लिए आपने कृपा की, इसलिए कोटि कोटि धन्यवाद देते हैं। धन्यवाद राजाओं के राजा, धन्यवाद मेरे मान पवित्र सेना इनके सारे विषयों के आशय की ओर आपने ध्यान लगाया और उत्तर दिया, इसलिए कोटि कोटि धन्यवाद। धन्यवाद पिता। अभी अपने अपने घर जा रहे, इनकी रक्षा करना, शैतानी कोई भी हमला होने मत देना। तो इनकी ढाल में इनका कवच है। आज ये बलवान हुए हैं और बलवान में रोज बढ़ते जाएंगे, इसलिए शैतानी ने कोई रुकावट डाल नहीं सकता। आज से शैतानी ने डरना चाहिए, इनके निकट भी नहीं आना चाहिए। दुरात्मा इनसे कांपने चाहिए, इनके निकट सतत कांपना चाहिए, इनके करीब भी नहीं आना चाहिए। ऐसा बलवान को आज ऐसा बल जब दुष्टात्माएं तेरे सामने आती थी तो वो कांपती थी, चिल्लाकर मरड़कर निकल जाती थी। ऐसे ही प्रभु दुरात्माएं इन्हें देखकर मरड़कर भाग जाएंगे। उनके जीवन में आज के बाद कोई काम नहीं करेगा। आज के बाद कोई दुष्टात्माएं, अंधकार की शक्ति, हाकिम, प्रधानताएं, आत्मिक सेनाएं इनके जीवन में आज से काम नहीं कर सकती। यीशु के नाम से बांध देते हैं, उनके कार्यों को क्रूस पर डालकर नाश करते हैं और इनका लाइफ मसीह में छुपा देते हैं और इनके अंदर पवित्र आत्मा को रिलीज करते हैं और पवित्र आत्मा का सामर्थ रिलीज करते हैं, पवित्र आत्मा का सामर्थ रिलीज करते हैं। संसार में जो है उससे बड़ा है जो इनमें है, डिक्लेयर करते हैं। धन्यवाद देते आपके लहू लगेगा, सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव में आपको देते हैं। प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करते हैं। आप पिता परमेश्वर का प्रेम, प्रभु यीशु मसीह का अनुग्रह और पवित्र आत्मा की सहभागिता प्रभु यीशु मसीह के दूसरे आगमन तक हमेशा हमेशा हमारे साथ बनी रहे और हम सब कहें आमीन। सराहना भाई भाइयों को जय यीशु करेंगे, बहनें बहनों को जय यीशु करेंगे।